नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 18 जुलै 2025 वार शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। अपयश ही यशाची पहिली पायरी असते। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातमी बघितल्या, आता घेऊ एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। महेंद्र कॉलोनी में एटीएम में तोड़फोड़, लूट का प्रयास, जांच जारी। गाड़गेनगर पुलिस जांच में जुटी। महेंद्र कॉलोनी एटीएम में तोड़फोड़ के पीछे का मकसद संदिग्ध। एटीएम में हुई तोड़फोड़ के बाद महेंद्र कॉलोनी में दहशत। हमलावर हुआ सीसीटीवी में कैद। तोड़फोड़ कर फरार हुआ अपराधी। गाड़गेनगर पुलिस थानेदार अतुल वर्क पहुंचे मौके पर। महेंद्र कॉलोनी में एटीएम के कांच फोड़े, सीसीटीवी फुटेज से मिलेगी मदद। एटीएम में तोड़फोड़ की गुत्थी सुलझाने में जुटी गाड़गेनगर पुलिस। अतुल वर्क ने संभाला मोर्चा। महेंद्र कॉलोनी एटीएम तोड़फोड़ मामले की तहकीकात शुरू। क्या था एटीएम लूटने का इरादा? महेंद्र कॉलोनी में हुई तोड़फोड़ से उठे सवाल। अमरावती ग्रामीण पोलिसांनी एका खुनाच्या गुन्ह्यातील 2 आरोपींना हैदराबादमधून अटक केली आहे। बेनोडा पोलीस स्टेशन हद्दीत आढळून आलेल्या एका अनोळख्या मृतदेहाच्या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे। काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावती ग्रामीण जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। बेनोडा पोलीस स्टेशन हद्दीतील आष्टी ते राजुरा बाजार दरम्यान ग्राम वघाड जवळ एका नाल्यात 16 जुलै रोजी एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता। पोलिसांनी तात्काळ ओळख पटवली असता तो मृतदेह आष्टी येथील राहुल अशोकराव तायडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे। राहुल हा 11 जुलैपासून बेपत्ता होता। स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सागर हटवार यांच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे तपास सुरू केला आहे। राहुल हा 11 जुलै रोजी सायंकाळी त्यांचे मित्र गौरव परतेती आणि गोपाल कुंबरे यांच्यासोबत वरुडला गेल्याचं समोर आलं आहे। तेव्हापासून हे दोन्ही मित्र देखील गायब होते आणि त्यांचे मोबाईलही बंद होते। यामुळे पोलिसांचा संशय बळावला। मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही संशयित हैदराबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ हैदराबादला रवाना झालेत आणि 17 जुलै रोजी गौरव उर्फ गोपाल परतेती आणि गोपाल महादेवराव कुंबरे या दोघांना ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी बेनोडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने ही यशस्वी कारवाई केली आहे। तर हे होते बेनोडा येथील खुनाच्या गुन्ह्यासंदर्भातील ताजे अपडेट। पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपींना जेरबंद केल्याने गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यास मदत झाली आहे। या प्रकरणी पुढील तपास बेनोडा पोलीस करीत आहेत। अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज। मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या आदेशानंतर अमरावती शहरात मिशन फ्री फुटपाथ मोहीम वेगाने सुरू आहे।
सिटी न्यूजने यापूर्वीही अस्वच्छता, अवैध पार्किंग आणि अतिक्रमणाबाबत आवाज उचलला होता, ज्याची दखल प्रशासनाने घेतली. मात्र कारवाईनंतर ही परिस्थिती जैसे थे. अमरावती शहरात सध्या एक मोठी मोहीम चर्चेत आहे, ती म्हणजे मिशन फ्री फुटपाथ. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी शहराला अतिक्रमणमुक्त करण्याचा विडा उचलला असून या मोहिमेला वेग आला आहे. पण ही मोहीम खरोखरच शहराला कायमस्वरूपी दिलासा देईल का? पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावती शहरातील फुटपाथ आणि सार्वजनिक जागांवर वर्षानुवर्ष वाढलेल्या अतिक्रमणांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. अवैध पार्किंग आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यांवर सिटी न्यूजने वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले. या प्रयत्नांना यश आले असून मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी आता स्वतः यात लक्ष घातले आहे. त्यांच्या आदेशानंतर अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या ताकदीने कामाला लागले आहेत. दररोज शहराच्या विविध भागांतून अतिक्रमणे हटवली जात आहेत, ज्यामुळे फुटपाथ आता मोकळे होत आहेत. परंतु ही फक्त तात्पुरती मलमपट्टी आहे की कायमस्वरूपी उपाययोजना, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. या मोहिमेअंतर्गत दररोज अनेक ठिकाणी अतिक्रमणे हटवली जात आहेत. 18 जुलै रोजी सुंदरलाल चौक, फरशी स्टॉप, गाडगेनगर यांच्यासह विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. सुंदरलाल चौक ते पोलीस आयुक्त कार्यालया मार्गावर कारवाई दरम्यान अतिक्रमणधारक आणि मनपा अतिक्रमण विभाग प्रमुख श्याम चौरे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. मेरे अंदर चला दो आरसीबी बोला मंजूर है इसको निकालो घंटे में खाली कर रहा माझ्या जीवितालाही काही तकलीफ हे 40 वर्षांचा धंदा करतो मी इथे. जोन क्रमांक 3 के अंतर्गत ये क्षेत्र आता है. कैंप कॉर्नर अपना चपरासीपुरा से लेकर तो अपना ये माननीय पुलिस आयुक्त कार्यालय, यहाँ तक हमने पूरा ये रोड लिया है, जहाँ पे पूरे फुटपाथ पर काफी इंक्रोचमेंट था. तो काफी लोगों ने भी सहकार्य भी किया है. तो दूसरी बात है कि अगर और भी हम मेरा सभी दुकानदारों को, अमरावती वासियों को, बंडेरा वासियों को एक ही कहना है कि भाई इस मिशन को देखते हुए फुटपाथ अपने क्लियर रखे, अपने अपनी दुकानें प्रीमाइसेस में लगाए. अनेक दुकानदारांनी कारवाईवर आक्षेप घेत पक्की दुकाने खाली करण्यासाठी थोडा वेळ देण्याची विनंती केली. यावर श्याम चौरे यांनी जो कारवाई के बीच में आएगा उसको अंदर डालूंगा असे म्हणत संताप व्यक्त केला. नहीं, मैं कार्रवाई रोकूंगा नहीं. नियम के हिसाब से जो भी है उन्होंने जो इंक्रोचमेंट करके रखा है मैं कार्रवाई करूँगा. जो कार्रवाई के बीच में आपके आता है तो कार्रवाई के बीच में आएगा उसको मैं नियम के हिसाब से अंदर करूँगा. फौजदारी गुन्हा दाखल करूँगा. 353 लगाऊंगा उसके ऊपर. विशेष म्हणजे यावेळी अतिक्रमण पथकाचे कर्मचारी आणि पोलीस प्रशासन मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरीही ही परिस्थिती उद्भवली. काही नागरिकांनी कारवाईला सहकार्य करत आपली दुकाने आधीच रिकामी केली, तर पक्की दुकाने असलेल्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. डिवाइडर क्लियर करते हैं, सिर्फ डिवाइडर. और अभी हमारा क्या बोलते हैं, पूरा तोड़ डालो. हम तो डिवाइडर के 10 फुट पीछे है, हमारा कैसा पूरा टूटेगा? जब कर रहे तो पूरी कार्रवाई करो ना, ऐसे बात है. अरे भैया नोटिस मिली तो हमने नोटिस में अमल करे ना, हमने हटाया ना. हम डिवाइडर से 10 फुट दूर है, फिर भी वो बोलता है पूरा तोड़ डालो, बोलता है ऐसा करा तोड़ डालो. अरे भैया हमारे 3 पीढ़े निकल गए यहाँ पर, आज से नहीं बैठे, 40-50 साल से बैठे हम यहाँ पर. अरे तो भैया सब देते ना, पावती भरते ना, हमारे बाद में घटता है पावती का. यंग बेकारी जे इंजिनियर झाले आहे, 10वी-12वी शिकलेले आहे, ते बिचारे चहा पाणी दुकानं कायची करतात, पोट भरतात. ते रोजच्या 10 रुपये 20 रुपयाचा टॅक्स देतात मनापाला. माझी दुकान आहे, मी 60 वर्षाचा माणूस, मी दरवर्षी मनापाचा टॅक्स भरतो. अतिक्रमणधारक या मोहिमेला प्रतिसाद देत असले तरी कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची उपाययोजना मनपा प्रशासनाला करावी लागेल. सध्याची परिस्थिती अशी आहे की कारवाईनंतर पुन्हा दुकाने थाटली जातात, असे अतिक्रमण अधिकारी अंसार अहमद यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले. हमने अभी द्वारा बाजार में कार्रवाई करके शेगांव नाका और विद्युत नगर ऐसा करके अभी हम गाड़गे नगर में जा रहे हैं. ऐसे हमारी मुहिम रोज चालू है. हाँ सर, वो हम हटाते थोड़ी देर के बाद में वापस आए थे. हमारा चालू है कंटिन्यू. परंतु असं म्हणत अंसार अहमद यांनी मनपाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उभा केलाय. मिशन फ्री फुटपाथ मोहीम सध्या जोरात सुरू आहे. यावरून प्रशासनाची इच्छाशक्ती दिसत आहे. मोहिमेला नागरिकांचा प्रतिसादही मिळत आहे. पण कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करणे प्रशासन सर्वात मोठे आव्हान आहे. केवळ अतिक्रमण हटवून उपयोग नाही, तर ती पुन्हा होणार नाही यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. अमरावतीकरांना खऱ्या अर्थाने फ्री फुटपाथ कधी मिळतो हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. आजच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये आपण एका गंभीर प्रकरणाबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
पुन्हा एकदा ऑनलाईन परीक्षा केंद्रात मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई मनपा विभागाच्या क्लर्क पदासाठी झालेल्या परीक्षेत गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. 17 जुलै रोजी मुंबई महानगरपालिकेच्या क्लर्क टायपिस्ट पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली आहे. महाराष्ट्रातून शेकडो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, ती देखील 2 टप्प्यांमध्ये. मात्र मार्डी मार्गावरील आयकॉन डिजिटल झोन या परीक्षा केंद्रात पुन्हा एकदा गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. या परीक्षेदरम्यान केंद्रातील एका कर्मचाऱ्याने एका अज्ञात विद्यार्थ्याला प्रश्नांची उत्तरे पुरवल्याचा थेट आरोप अनेक विद्यार्थ्यांनी केला आहे. हा प्रकार लक्षात आल्यावर विद्यार्थ्यांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची मागणी केली. मात्र त्यांना धमकावून केंद्राबाहेर काढण्यात आले असाही आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या गंभीर प्रकरणानंतर विविध जिल्ह्यातून आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी 18 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे त्यांनी संबंधित परीक्षा केंद्रावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याआधीही राष्ट्रीय महामार्गावरील सिटीलँड आणि मार्डी मार्गावरील याच आयकॉन डिजिटल झोन केंद्रावर गैरव्यवहाराचे आरोप झाले होते आणि तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेशही दिले होते. मात्र पुन्हा हाच प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून कारवाईचे संकेतही दिले आहेत. आणि इथे आज महानगरपालिका नवी मुंबई क्लर्क या पदासाठी परीक्षेसाठी आम्ही महाराष्ट्रभरातून आलेलो आहोत. आम्हीच नाही तर माझ्यासोबत सहकारी पण आहे, बाहेर जिल्ह्यातले पण आहे, यवतमाळचे आहे, अमरावतीचे आहे, अकोल्याचे आहे, परभणीचे आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आले. मात्र आम्ही जेव्हा पेपर देत होतो लॅबमध्ये त्यांच्या आयन डिजिटल झोन मार्डी रोड अमरावती इथे, तर या पेपरमध्ये तिथील एका कर्मचाऱ्यांनी TCSचा आहे आणि त्यांनी एका विद्यार्थ्यास सहकार्य केले, गैरवापर केला त्या गोष्टीचा, त्यांच्या पदाचा किंवा बाकी त्यांच्याकडे जे काही आहे त्यांचा गैरवापर केला असे आमच्या निर्देशनात आले. आम्ही तक्रार नोंदविली, आम्ही त्यांना बोललो सुद्धा, तर त्यांनी आम्हाला नकार दिला, सहकार्य करण्यास मनाई केली. आज नवी मुंबई महानगरपालिका इथे या पदाची एक्झाम होती. विविध विद्यार्थी इथे एक्झाम द्यायला आले होते सर. ज्यावेळेस सर परीक्षा चालू होती त्यावेळेस हा गैरप्रकार झाला सर. साईडच्या विद्यार्थ्यांचे आन्सर बघून त्या दुसऱ्या साईडच्या विद्यार्थ्यांना तो मदत करत होते सर. इथलचा जो केंद्र निरीक्षक आहे त्यांना आम्ही CCTV बद्दल फुटेज मागितले की आम्हाला हा प्रकार दाखवावा. त्या केंद्र निरीक्षकांनी सुद्धा आम्हाला तो फुटेज दाखवण्यास नकार केला. त्यांनी सांगितलं की वरती महानगरपालिकेला अपील करा. त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी सर आम्हाला तो NOC प्राप्त करून दिला. तो त्यांनी कारवाई करण्यास सांगितलं. आपल्याला गैरप्रकार झाला असेल का पेपरमध्ये? हा सर आम्हाला आढळलाय सर. साईडच्या 2-3 विद्यार्थ्यांनी सुद्धा बघितलेलं आहे सर. आता काय मागणी राहील आपली सरकारकडे? सर केंद्रावर काहीतरी कारवाई करा, नाही तर विद्यार्थ्यांचा जो गैरप्रकार होतोय सर त्यांना थांबवावं लागेल सर. सर हजारो विद्यार्थी अभ्यास करतात सर, रात्रंदिवस मेहनत करतात. या घटनेमुळे ऑनलाईन परीक्षाच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. माजी खासदार नवनीत राणा यांचीही विद्यार्थ्यांनी भेट घेऊन आपली समस्या मांडली. त्यांनी तातडीने चौकशीचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणात नेमके काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. पर्यावरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाची कारवाई अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरात करण्यात आली आहे. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या निर्देशनानुसार आणि सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बडनेरा झोन क्रमांक 4 मधील प्रभाग क्रमांक 22 मध्ये नवी वस्ती परिसरात प्लॅस्टिक जप्ती आणि जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण 20,000 रुपयाचा दंड आकारण्यात आला असून अंदाजे 5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला आहे. या कारवाईचा उद्देश काय आणि प्लास्टिक बंदीबाबत सरकारची भूमिका कशी आहे, पाहूया सविस्तर वृत्त. 1 जुलै 2022 रोजी भारत सरकारने एकदा वापरल्या जाणाऱ्या निवडक प्लास्टिकवर बंदी घातली होती. या बंदीमागे प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याचा उद्देश होता. गेल्या दशकात विविध सरकारनी प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी अनेक धोरणात्मक उपाययोजना केल्या आहेत. बडनेरा शहरात मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या निर्देशानुसार आणि सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 22 नवी वस्ती परिसरात झालेल्या या मोहिमेत 30 आस्थापनाधारक आणि किरकोळ विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली आहे. कसूर करणाऱ्या व्यावसायिकांकडून एकूण 20,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय, तर अंदाजे 5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
या मोहिमेत सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांच्यासोबत अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चौरे, व्ही.डी. जेथे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक शारदा गुल्लाणे, मेघराज ढेंडवाल, बीट पिऊन बंगन आणि इतर मनपा कर्मचारी सहभागी झाले होते. मात्र इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. भारत सरकारने बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्या आणि समउत्पादने निर्माण करणाऱ्या उत्पादकांवर कोणत्याही सत्ताधारी सरकारने ठोस कारवाई केल्याचे दिसून येत नाही. उलट प्लास्टिक वापर करणाऱ्या सर्वसामान्यांवर आणि छोट्या व्यापाऱ्यांवर होणारी कारवाई संभ्रमात टाकणारी आहे. एकीकडे दंड आकारला जातो, परंतु मूळ उत्पादनावर नियंत्रण नाही. अशा परिस्थितीत केवळ दंडात्मक कारवाईने प्लास्टिक प्रदूषणाची समस्या पूर्णपणे सुटणे शक्य आहे का? बडनेरातील या कारवाईनंतर व्यापारी धडा शिकतील की परिस्थिती जैसे थे राहील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परिसरात 15 ते 20 दुकानांची प्लास्टिक गर्दी करण्यात आली. त्या ठिकाणी आपण 2 असतात प्लास्टिकसाठी 5,000 रुपये दंड आणि एका आसपासला 10,000 रुपये. सभी दुकानदारों ने डस्टबिन रखने को होना, 2 होना गीला और सूखा कचरे के लिए 2 डस्टबिन रखने को. जयस्तंभ चौक से लेके नेताजी चौक तक समोसा चौक यहाँ पे दुलाने मैडम सैनिटेशन स्वच्छता विभाग के इनके साथ में समन्वय म्हणून अभी जयस्तंभ चौक से लेके तो ये अपना जो ये मार्केट है नगर पालिका का दुकानदारों से हमने डस्टबिन और टिश्यू के विषय में जो दंड वसूला है उन्हें भी मैंने ये बोला है और बाकी के दुकानदारों को भी मेरा ये बोलना है कि भाई प्रत्येक दुकानदार ने अपने अपनी दुकान के सामने एक अच्छी वाली बड़ी 2 डस्टबिन रखना चाहिए, ये वेगड़ा अलग अलग कचरे के हिसाब से, और सहकार करना चाहिए. इससे गंदगी नहीं होगी, स्वच्छता भी अच्छी रहेंगी. इसलिए सभी दुकानदारों से मेरी एक विनती है कि भाई जैसा हम लोग आपको निर्देश देते हैं, स्वच्छता हो, अतिक्रमण हो, उस हिसाब से आप लोगों ने सहकार्य करना चाहिए. बडनेरा येथे झालेल्या या कारवाईमुळे स्थानिक व्यापारी धडा घेतील का, की मार खाल्ल्यानंतर अब मार भला अशी त्यांची अवस्था राहील, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे सरकार प्लॅस्टिक बंदी लागू करतं, पण दुसरीकडे उत्पादकांवर ठोस कारवाई होताना दिसत नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिक संभ्रमात आहेत. प्लॅस्टिक प्रदूषणाची ही समस्या केवळ दंडात्मक कारवाईने सुटेल का, की यासाठी अधिक व्यापक आणि समन्वयित दृष्टिकोन आवश्यक आहे, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. रात्रीच्या वेळी अज्ञात आरोपीने एका संपादकाच्या 2 मोटरसायकली जाडल्या आहेत. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अधिक माहिती पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीजवळील सिव्हिल लाईन रामपुरी कॅम्प परिसरात मध्यरात्री 2:30 वाजताच्या सुमारास ही भीषण घटना घडली आहे. वर्तमानपत्राचे संपादक उत्तम शंकर इंगोले यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या त्यांच्या दोन्ही मोटरसायकली अज्ञात व्यक्तींनी जाळल्या. यामध्ये MH27CJ 1236 क्रमांकाची होंडा मोटरसायकल आणि MH27AG 1033 क्रमांकाची ऍक्टिव्हा गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी घटनास्थळासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर देखील कापण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आली. या घटनेची माहिती तात्काळ गाडगेनगर पोलीस स्टेशनला देण्यात आली. PSI अंसापुरे तात्काळ घटनास्थळी पोहोचलेत आणि त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलेत. गाडगेनगर पोलीस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करीत असून आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रात्री जवळपास 2:30 आम्ही झोपलो असं निवांत असं रात्री, आणि त्यावेळेस जवळपास त्याच्या असं तडतड आवाज यायला लागला. म्हणजे होडीसारखा असं एकदम ज्वाला लागल्या. आम्ही लगेच ते गेट काढलं, हे शोधलं, एकदम ते ब्लँकेट टाकले, त्याच्यावर पाणी मारलं, परत ते विझवायचा प्रयत्न केला खूप. त्यानंतर सूचना दिली का? हा, सूचना दिल्या. रात्री पोलीस आले होते, रात्री सूचना दिली. असं पोलिसांनी विचारलं तुमच्या काही कोणाला डाऊट आहे का, कोणावर काही शक वाटते का असं काही. आम्ही म्हटलं असं काही आहे नाही, पण ते मध्यंतरी मागच्या 1 वर्षापूर्वी असं एक पेट्रोल काढत होते लोक CCTV फुटेजमध्ये, तो नेमका भेटला, त्याला इन्सल्ट केलं होतं. त्याचं होऊ शकते असं. हो, झाल्यात. आणि कसं त्याच्यावर काही केलं नाही, असं तो गोष्टी कसं निगेट केलं बरेच वेळा. पण CCTV फुटेज तपासले सर्व, त्यावर ते बाजूचे मुलं वगैरे दिसते, त्याच्यात मिसयूज करणारी मुलं.
त्याला दम दिला होता असं याच्या पुढे करण्याने त्यांनी ताकीद पण दिली तशी. सीसीटीव्ही कॅमेरा लागला त्याच्यामध्ये दिसत आहे का फुटेज? नाही, इथं त्याने केल्यानंतर तिथला तो सीसीटीव्ही फुटेजच्या बाहेर कापला आणि ते लांब अंतरावर तिकडे बऱ्याच जवळपास 100-150 फुटावर सीसीटीव्ही फुटेजला तिथे ते क्लिअर दिसते तसं. आणि दोघं मुलं 2 वाजून 32 म्हणजे 28 मिनिटांनी इथे गाडी येऊन राहिली, उतरून राहिला, परत इथे थांबून राहिला इथे, परत तो तिथे समोर गेला नाही, समोरचे फुटेज तपासले तिथे समोर नाही गेला तो मुलगा. असं म्हणजे ते काच वगैरे ते फुटते कसं म्हणजे फटाके फुटते तसा आवाज येत होता मला एकदम म्हणजे ब्लास्ट झाल्यासारखं. मग मी इथे येऊन पाहिलं आग इथपर्यंत म्हणजे दारानं माझं इथपर्यंत आग आली होती. म्हणजे मी घरच्यांना उठवलं की बा म्हणजे आग वगैरे झाली, तेव्हाच आम्ही सगळे बाहेर आलो पाणी वगैरे. मग शेजारच्यांना पाईप वगैरे मागितला, त्याच्यात ते विझवली मग कशी तरी आम्ही आग. आम्ही जर उठलो नसतो ना म्हणजे मी 2 सेकंद जरी उठली नसती ना ते पप्पाची गाडीची डिक्कीने पूर्ण एअर पकडली, ते पूर्ण ब्लास्ट झाली असती. आणि इथेच मीटर होतं म्हटलं आणि सगळे फाईल वगैरे पप्पाच्या कागदारी पेट घेतला असं म्हणजे पूर्ण लाईनच गेली असती असं समजा. आणि पेट्रोल पण पूर्ण फुल भरून होतं गाडीत आणि वर सिलेंडर वगैरे आमच्या इथपर्यंत आग गेली होती म्हटलं बाहेरपर्यंत. तर पाहिलं आपण अमरावतीमधील पत्रकाराच्या गाड्या जाडल्याची ही धक्कादायक घटना. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत आणि लवकरच आरोपींना पकडतील अशी अपेक्षा आहे. या घटनेवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. पर्यावरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाची कारवाई अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरात करण्यात आली आहे. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या निर्देशनानुसार आणि सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बडनेरा झोन क्रमांक 4 मधील प्रभाग क्रमांक 22 मध्ये नवी वस्ती परिसरात प्लॅस्टिक जप्ती आणि जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण 20,000 रुपयाचा दंड आकारण्यात आला असून अंदाजे 5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला आहे. या कारवाईचा उद्देश काय आणि प्लास्टिक बंदीबाबत सरकारची भूमिका कशी आहे, पाहूया सविस्तर वृत्त. 1 जुलै 2022 रोजी भारत सरकारने एकदा वापरल्या जाणाऱ्या निवडक प्लास्टिकवर बंदी घातली होती. या बंदीमागे प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याचा उद्देश होता. गेल्या दशकात विविध सरकारांनी प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी अनेक धोरणात्मक उपाययोजना केल्या आहेत. बडनेरा शहरात मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या निर्देशानुसार आणि सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 22 नवी वस्ती परिसरात झालेल्या या मोहिमेत 30 आस्थापनाधारक आणि किरकोळ विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली आहे. कसूर करणाऱ्या व्यावसायिकांकडून एकूण 20,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय, तर अंदाजे 5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. या मोहिमेत सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांच्यासोबत अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चौरे, व्ही.डी. जेथे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक शारदा गुल्लाणे, मेघराज ढेंडवाल, बीट पिऊन बंगन आणि इतर मनपा कर्मचारी सहभागी झाले होते. मात्र इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. भारत सरकारने बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्या आणि समउत्पादने निर्माण करणाऱ्या उत्पादकांवर कोणत्याही सत्ताधारी सरकारने ठोस कारवाई केल्याचे दिसून येत नाही. उलट प्लास्टिक वापर करणाऱ्या सर्वसामान्यांवर आणि छोट्या व्यापाऱ्यांवर होणारी कारवाई संभ्रमात टाकणारी आहे. एकीकडे दंड आकारला जातो, परंतु मूळ उत्पादनावर नियंत्रण नाही. अशा परिस्थितीत केवळ दंडात्मक कारवाईने प्लास्टिक प्रदूषणाची समस्या पूर्णपणे सुटणे शक्य आहे का? बडनेरातील या कारवाईनंतर व्यापारी धडा शिकतील की परिस्थिती जैसे थे राहील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परिसरात 15 ते 20 दुकानांची प्लास्टिक जप्ती करण्यात आली. त्या ठिकाणी आपण 2 आस्थापना प्लास्टिकसाठी 5,000 रुपये दंड आणि एका आस्थापनेला 10,000 रुपये. सभी दुकानदारों ने डस्टबिन रखने को होना, 2 होना गीला और सूखा कचरे के लिए 2 डस्टबिन रखने को. जयस्तंभ चौक से लेके नेताजी चौक तक समोसा चौक यहाँ पे दिवाली मैडम सैनिटेशन स्वच्छता वाक्य इनके साथ में समन्वय मिलून अभी जयस्तंभ चौक से लेके तो ये अपना ये मार्केट है न्यायपालिका का कानून दुकानदारों से हमने डस्टबिन और टिश्यू के विषय में जो दंड वसूला है उन्हें भी मैंने ये बोला है और बाकी के दुकानदारों को भी मेरा ये बोलना है कि भाई प्रत्येक दुकानदार ने अपने अपनी दुकान के सामने एक अच्छी वाली बड़ी 2 डस्टबिन रखना चाहिए, ये वेगड़ा अलग अलग कचरे के हिसाब से, और सहकार करना चाहिए. इससे गंदगी नहीं होंगी, स्वच्छता भी अच्छी रहेंगी. इसलिए सभी दुकानदारों से मेरी एक विनती है कि भाई जैसा हम लोग आपको निर्देश देते हैं, स्वच्छता हो, अतिक्रमण हो, इस हिसाब से आप लोगों ने सहकार करना चाहिए.
भंडारा येथे झालेल्या या कारवाईमुळे स्थानिक व्यापारी धडा घेतील का, की मार खाल्ल्यानंतर अब मार भला अशी त्यांची अवस्था राहील, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे सरकार प्लॅस्टिक बंदी लागू करतं, पण दुसरीकडे उत्पादकांवर ठोस कारवाई होताना दिसत नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिक संभ्रमात आहेत. प्लॅस्टिक प्रदूषणाची ही समस्या केवळ दंडात्मक कारवाईने सुटेल का, की यासाठी अधिक व्यापक आणि समन्वयित दृष्टिकोन आवश्यक आहे, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. आषाढी यात्रेनिमित्त अमरावती विभागातून पंढरपूरला गेलेल्या लाखो भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. एस टी महामंडळाने यावर्षी विक्रमी सेवा दिली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला आणि महामंडळाच्या तिजोरीतही मोठी भर पडली. यंदाच्या आषाढी यात्रेनिमित्त अमरावती जिल्ह्यातील 40,000हून अधिक भाविकांनी विठ्ठल दर्शनाचा लाभ घेतला आणि त्यांना या प्रवासात सुरक्षित साथ दिली आपल्या लाडक्या लालपरीने. पाहूया एस टी महामंडळाच्या अमरावती विभागाचे मुख्य नियंत्रक निलेश बेलसरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये. यावर्षी पंढरपूर यात्रा जी महाराष्ट्राची सर्वात मोठी यात्रा आहे ती नुकतीच संपन्न झाली. सुदैवानं यावर्षी प्रवासी वाहतुकीचे सर्व निकष हे क्रॉस करत महामंडळाद्वारे जवळपास 9 लाख प्रवाशांना संपूर्ण महाराष्ट्रात वाहतूक करून 35 कोटीचं उत्पन्न प्राप्त केलं, जे मागील वर्षीच्या तुलनेत अंदाजाने 8.5-9 कोटी रुपये जास्त आहे. अमरावती जिल्ह्यात सुद्धा पंढरपूर जाणाऱ्या भाविकांची संख्या अतिशय जास्त असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाहतूक प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली. मुळात चांगल्या पद्धतीने आलेला पाऊस, लोकांची झालेली पेरणी आणि त्यानंतर मग प्रवाशांचा विठ्ठलाच्या दाराशी असलेला प्रवास हे पाहता अमरावती जिल्ह्यात मागच्या वर्षी 150 बसेसद्वारे जवळपास 344 फेऱ्या आणि 1,02 लाख रुपये उत्पन्न प्राप्त झालं होतं. यावर्षी 150च्या ऐवजी 175 बसेसद्वारे 517 फेऱ्या आणि जवळपास 1,64 इतकं उत्पन्न या 8 दिवसांमध्ये पंढरपूर यात्रेत प्राप्त झालं. जवळपास 40,796 प्रवाशांना आपण विठ्ठल दर्शनाचा लाभ दिला. कुठल्याही पद्धतीने गर्दी किंवा अनुचित घटना न होता आपली निर्विघ्नपणे ही यात्रा पार पडली. यासाठी मी व्यक्तिशः अमरावती जिल्ह्यातील प्रवाशांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि आपण एस टी महामंडळावर जो विश्वास दाखवला त्यासाठी महामंडळ नेहमीच आपल्या यात्रा कालावधीत तत्पर राहील अशी ग्वाही सुद्धा देतो. शिवाई बसेस ज्या 5 आलेल्या आहे अमरावती शहरामध्ये आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये सुद्धा प्रचंड प्रतिसाद प्रवाशांचा आहे आणि 17 आपण चार्जिंग स्टेशन बनवले आहे, हे सुद्धा आता केव्हा बसेस वाढतील? आपल्या अमरावती जिल्ह्यात अमरावती बस स्टँडच्या परिसरातील कार्यशाळा तिथे 17 चार्जरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात 5 शिवाई आपल्याला बसेस आलेल्या आहेत. त्या पर्याप्त जरी नसल्या तरी येत्या 10 ते 15 दिवसात आपल्याला अधिक 20 बसेस प्राप्त होतील. ई शिवाई ही एक कम्फर्टेबल सेवा एसटीची आहे, ज्यामध्ये एसी प्रवास, पुशबॅक सीट, त्यानंतर USB वगैरे सर्व फॅसिलिटी युक्त आहे. तर अशा या सेवांचं भाडं जरी थोडंफार अधिक असलं तरी प्रवाशांच्या पसंतीला त्या 5 गाड्या उतरलेल्या आहेत आणि नवीन 20 बसेस या लगेच पुढच्या आठवड्यात म्हणजे साधारणतः 25 तारखेपर्यंत 25 जुलैपर्यंत आपल्याला प्राप्त होतील आणि प्रवाशांना कम्फर्टेबल प्रवास हा शिवाईद्वारे देण्यात येईल. ITIच्या विद्यार्थ्यांना 10वी केलेल्या 12वी केलेल्या विद्यार्थ्यांना भरती करून त्यांना सुद्धा येथे नोकरीची संधी प्राप्त होत आहे. असे किती विद्यार्थी घेतले जात आहे आणि कशा प्रकारे ही भरती प्रक्रिया होत आहे? ST महामंडळ ITI किंवा कौशल्य विकास या प्रणाली अंतर्गत नेहमीच अग्रसर राहिलेला आहे. दरवर्षी आम्ही प्रशिक्षणार्थी ITIचे उमेदवार, शिकाऊ उमेदवार घेत असतो. यावर्षी 2025-26 मध्ये सुद्धा आपण 205 प्रशिक्षणार्थीला घेणार. या 205 प्रशिक्षणार्थीची प्रक्रिया आपली सुरू झालेली आहे. यासाठी अंदाजे 605 अर्ज आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि त्यांच्या ITIच्या पर्सेंटेजनुसार आपण त्यांची नियुक्ती देणार आहोत. या उमेदवारांना फायदा असा की जर भविष्यामध्ये महामंडळात जागा निघाल्यात तर त्यांना 50% आरक्षण नोकरीमध्ये मिळणार. त्याचप्रमाणे जो 11 महिन्याचा करार त्यांचा शिकाऊ उमेदवाराचा होईल त्यांना 8,500 पासून ते 11,000 पर्यंत आपण प्रति महिना मानधन सुद्धा देतो.
या निवेदनाद्वारे मी विभाग नियंत्रक एस टी महामंडळ सर्व प्रवाशांनाही विनंती करतो की एस टीचा प्रवास हा सुरक्षित आणि अति किफायतशीर सुद्धा आहे. एखाद वेळेस जर काही अनुचित घटना झाली तर आपल्याला त्याच्यात विमेचं सुद्धा प्रोटेक्शन आहे. तरी सुद्धा बरेचसे लोक खाजगी वाहनाने प्रवास करून आपला जीव धोक्यात टाकतात. नवीन बसेस प्राप्त होण्याचा वेग मोठा आहे. आम्ही प्रत्येक रस्त्यावरती फ्रिक्वेन्सी पाहून आम्ही फेऱ्या वाढवत आहोत. आम्हाला रिस्पॉन्स मिळणं ही गरजेचं आहे. त्याचप्रमाणे महामंडळ हे लोकांचं आहे. इथे उत्पन्न जर वाढलं तर अजून बसेस वाढतील. तर लोकांनी खाजगीने प्रवास न करता एस टी महामंडळाच्या बसेसनीच प्रवास करावा. त्याचप्रमाणे वारंवार आपल्याला प्रवाशांना ही माहिती पोहोचवण्यासाठी जे सिटी न्यूजचं एक जे चॅनल आहे त्याद्वारे आपल्याला नेहमी सहकार्य मिळतं. तर सिटी न्यूजचे सुद्धा आम्ही विशेष धन्यवाद या द्वारे देऊ इच्छितो. विठ्ठलनामाचा गजर आणि लालपरीचा प्रवास हा अनुभव खराच अविस्मरणीय होता. तर अशी होती आषाढी वारीनिमित्त एस टी महामंडळाची सेवा. अमरावती विभागातील हजारो भाविकांना सुखरूप पंढरपूरला पोहोचवून त्यांना विठ्ठलाचे दर्शन घडविण्यात एस टी महामंडळाला यश आले आहे. कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र सेवेमुळेच हे शक्य झाले. ही सेवा यापुढेही अशीच अविरतपणे सुरू राहो हीच अपेक्षा. अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात आणि राज्य पातळीवरही आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या तिवसा मतदारसंघाच्या सलग 3 वेळा आमदार आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये महिला व बालकल्याण कॅबिनेट मंत्री राहिलेल्या काँग्रेस नेत्या ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सिटी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. हिवाळी अधिवेशन संपून आता पावसाळी अधिवेशनासह पूर्ण होत असताना अमरावती जिल्ह्याच्या समस्याकडे सरकारने दुर्लक्ष होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती गुन्हेगारी आणि शिक्षणाच्या घसरलेल्या दर्जावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकाबद्दल विचारले असता आगे आगे देखो होता है क्या असा सूचक प्रतिक्रिया देत त्यांनी भविष्यातील राजकीय बदलाचे संकेत दिले. पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. आज आपल्यासोबत आहे महाराष्ट्राच्या माजी कॅबिनेट मंत्री ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर. जाणून घेऊया या 2 अधिवेशनामध्ये, एक याच्या अगोदर हिवाळी अधिवेशन गेलं आणि पावसाळी अधिवेशन गेलं. तिवसा मतदारसंघाचा 3 वेळा नेतृत्व करणाऱ्या यशोमतीताई काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आहेत. काय भेटायला पाहिजे होतं तिवसा मतदारसंघांना, काय त्यांच्या प्रतिक्रिया, सरकार कसं चालत आहे, काय सगळ्या गोष्टी हास्यास्पद आहेत. हे लोक जे सरकारमध्ये आलेले आहेत हे मत चोरून आलेले आहेत. डुप्लिकेशन ऑफ वोट्स आहेत, मतांची चोरी आहे आणि धर्मवाद जो वाढवला त्या गोष्टी आहेत आणि म्हणून त्यांचे ते आकडे आणि त्यांचा तो गोंधळ आहे. आणि तो गोंधळ इलेक्शन कमिशन पण निस्तारू शकत नाहीये, कारण ते सगळं प्रेशराईज आहे. म्हणजे टॅम्परिंग ऑफ मशीन्स असो, मतदान डुप्लिकेशन ऑफ वोट्स असो, या सगळ्या गोष्टी अतिशय म्हणजे दुःख आहे की आपल्या डेमोक्रेसीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, आपल्या लोकशाहीमध्ये हे सगळं होत आहे. राहिला विषय मी 15 वर्ष त्या ठिकाणी होती आणि खरं तुम्हाला सांगते की ठीक आहे, हार जीत ह्याच्यामध्ये आम्हाला सवय आहे. आम्ही काही पहिलं निवडणूक हरलो अशातली काही भाग नाही आहे. पण सातत्याने काम केल्यामुळे प्रत्येक गोष्टीची, छोट्या छोट्या गोष्टीची, मतदारसंघाची याची माहिती होती आणि त्या हिशोबानं सरकार कोणाचंही असो आम्ही बऱ्यापैकी तिथं कामं आणत होतो. आत्ता जी कामं करतायत हे तर मागच्या कामांचीच भूमिपूजन त्यांच्याकडनं होत आहेत. असं नाविन्यपूर्ण काम किंवा काय 25-15ची कामं किंवा अजून काय असं काही खूप हित होताना दिसत नाही आहे. धड बोलत पण नाहीत जे काय रिप्रेझेंटेटिव्ह त्या ठिकाणी आहे. खरं अमरावतीचा आवाज हरवल्यासारखा आहे. नाही तर तुम्हाला माहिती असेल ते काय मी माझ्या तोंडून बोलण्याची काय गरज नाही आहे. तर ह्या लोकांनी वेगळ्या वेगळ्या योजनेच्या माध्यमातून जे काही डायरेक्ट बेनिफिटच्या ज्या काही योजना केल्या त्याच्यामुळे हे विकास कामं करू शकत नाही आहेत आणि करू शकणारही नाही. आज जवळपास 1 वर्ष होईल आता. नोव्हेंबरमध्ये झालंय ना, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 8 महिने तर निघून गेलेले आहेत. पुढचे या 2 एवढा मोठा पुरवण्या मागण्यामध्ये पैसे येऊनही जसं अमरावती
जिल्ह्याला निधीचं वाटप व्हायला पाहिजे होतं ते काय होताना मला दिसत नाही आहे. काय म्हणणार ते कर्जमुक्ती करणार म्हणून भाजपाच्या एजेंडामध्ये नाही, नाही, लिहिलं होतं. खोटे बोलतात हो. खोटं बोल आणि रेटून बोल असं आहे. यांना काय घेणं देणं नाहीये. यांना सत्ता, सत्तेपासून पैसा, पैसामधनं सत्ता, बस एवढंच आहे. आणि तुम्ही बघा ना त्यांची बॉडी लँग्वेज बघा, काय बोलतायत बघा. काल विधानसभेमध्ये जे झालं म्हणजे माझी ते बघितल्यावर पहिली रिॲक्शन बरोबर झालं बाबा आपण नाही आहे त्या हाऊसमध्ये. हे ज्याला आपण लोकशाहीचं मंदिर म्हणतो त्या मंदिरामध्ये अशा गोष्टी होत आहेत. आम्ही 2009 मध्ये ज्यावेळेला गेलो ना काय भाषणं व्हायची. तत्व त्या ठिकाणी बोलल्या जायचं. त्या ठिकाणी फॅक्ट्स, फिगर्स, आकडेवारी ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आता तर कोण कोणाला शिव्या देतं, कोण कोणाला काय बोलतं. इथं काय म्हणजे काय सुरू आहे? क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्सचा उच्चांक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. अमरावती जिल्ह्यात पण, तिवसा मतदारसंघामध्ये पण तुम्ही बघा ना केवढा सट्टाबाजी आहे, केवढं काय आहे, केवढं रेव्हेन्यू मिनिस्टर स्वतः पालकमंत्री असल्यामुळे सगळ्यांना सगळ्या गोष्टीची सूट आहे आणि बंबाट मस्त आतंक सुरू आहे. तो नवीन हायवे झाला तिथं एक माणसाची प्रेत मिळालं. परवाच्या दिवशी दर्यापूरच्या साईडला तिथं प्रेत मिळालं. अरे हे तर रोजचं झालेलं आहे. कोण दिन दहाडे कोणाला चाकू दाखवतंय. त्या काय काय म्हणायला पाहिजे? क्राईमचा उच्चांक या ठिकाणी होताना दिसतोय. मुख्यमंत्री हे स्वतः गृहमंत्री आहेत. दिवसाढवळ पोलिसाची हत्या होते. पोलीस आता काय आहे, पोलिसांची हत्या होते. झालं ना, तो चांगला कार्यकर्ता होता, चांगला होता तो माणूस. आणि त्याची दिन दहाडे हत्या झाल्यानंतर त्यांच्याबद्दल सभागृहामध्ये कोण मायचा लाल नाही सभागृहामध्ये प्रश्न उचलायला. यांना ना कंट्रोल्ड मध्ये म्हणजे आम्हाला असं कधी कंट्रोल केलं नाही. तुम्हाला जे प्रश्न विचारायचे अख्ख्या महाराष्ट्रातलं तुम्ही विचारू शकता असा तो विषय असतो. एक वेळा माणूस आमदार झाला की तो त्या विधानसभेमध्ये ज्या वेळेला बसतो त्यावेळेला तो रेप्रेझेंट करत असतो रूल मेकिंग, नियम बनवायचा तुम्हाला अधिकार मिळत असतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये जे काय आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये जेवढे सब्जेक्ट येतात तेवढ्या सब्जेक्टचं तुम्ही वाचन झालं पाहिजे. तुम्हाला ते विषय समजले पाहिजे. तुम्हाला ते मांडून तुम्हाला प्रेशराईज करून सरकार आमचंही सरकार होतं, आम्ही सरकारच्या विरोधात बोलायचो. एवढी तुम्ही काढा भाषणं माझी आणि रोज त्या ठिकाणी आमचा परफॉर्मन्स राहायचा. रोज काय ना काय हे ना शेतकऱ्यांबद्दल देणार, कोरा करणार, घोषणा 15 लाख देणार, घोषणा काही नाही. नुसता घोषणांचा बाजार आहे, बाकी इथं काही नाही. महाराष्ट्र सरकारने जे एक विधेयक आणलं महाराष्ट्र विशेष सुरक्षा जनसुरक्षा विधेयकाबद्दल काय बोललं पाहिजे? आता ज्या गोष्टींसाठी कायदे ऑलरेडी आहेत, अजून एक सुधीर भाऊ मुनगंटीवारांकडनं ही अपेक्षा नव्हती खरं आणि मुख्यमंत्र्यांकडनं तर काही अपेक्षाच नाही. तर पण सुधीर भाऊंकडनं ही नव्हती. ते काय म्हटले आता टेररिस्ट म्हणे जंगलातून उठून लायब्ररीमध्ये बसायला लागले. यू आर अ सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ इंडिया. ह्या देशामध्ये आर्टिकल 14, 15, 18, 19 हे जे आर्टिकल्स तुम्हाला जर माहिती नसतील आणि तुम्ही त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये अशी भाषणं देत असाल तर ह्याचं दुःख आहे. आणि हे किती दिवस चालणार? बघा मी पण हिंदू आहे, दादांनी पण टीका लावलेला आहे. ठीक आहे, ह्या टीका लावून दहशतवाद वाढवतायत का? हा एक खूप मोठा बघा धर्माच्या नावावर एवढा खून करावा चालला नाही पाहिजे. काय गाया ढोर जनावर ज्या वेळेला विक्री करतात किंवा त्याला विकत घेतात किंवा विकतात, खरेदी करतात किंवा विकतात, त्याच्यामध्ये केवढा मोठा स्कॅन्डल. आणि त्याच्यामध्ये ह्यांच्याच काही ज्या संस्था आहे त्या संस्था त्याच्यासोबत मिळून ते सगळं काम करत असतात. सो दे आर सपोर्टिंग क्राईम्स आणि
हे आपल्या देशामध्ये ह्याच्या आधी म्हणजे आता हे त्यांचं 11वं 12वं वर्ष जे काय आहे ते सुरू असलं, पण ह्याच्या आधी अशातल्या भानगडी नाही झाल्या आता तर त्याचा उच्चांक झालेला आहे. प्रत्येक गोष्टीचा उच्चांक ते करतात आणि त्यांना काय घेणं देणं नाही आहे, लोकांशी नाही, समाजाशी नाही, संविधानाशी तर बिलकुल यांना घेणं देणं नाही आहे. कारण जर संविधानाशी घेणं देणं असतं तर मार्क्सिस्ट आहेत ना. मार्क्सिझम, तुम्ही राईट आहात, तुम्ही लेफ्ट आहात, तुम्ही सेंट्रल आहात, तुम्ही मोर टू द राईट आहात, मोर टू द लेफ्ट आहात, मोर टू द सेंटर आहात. आता हे पण मी जे बोलली हे वाक्य पण त्यांना समजून जे लोक तिथं बसलेले आहेत त्यांना समजतील की नाही याचा तर मला 100% डाऊटच आहे. शिक्षणाचा खेळखंडोबा, रेव्हेन्यूचा खेळखंडोबा, दारूची दुकानं वाढवतायत. काय रेव्हेन्यू वाढ म्हणजे डायरेक्ट बेनिफिटसाठी तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी करायच्या आणि आता तुम्ही दारूची दुकानं वाढवायची आणि एकीकडे म्हणायचं की दारूबंदी झाली पाहिजे. असं नाही, असं खेळखंडोबा सगळा होतोय. जनसुरक्षा विधेयक हे फक्त दादागिरी करण्यासाठी आणि अरेरावी करण्यासाठी हे आणतायत. मी काय विचार करणार हा मला माझ्या संविधानाने, माझ्या देशाच्या संविधानाने मला दिलेला अधिकार आहे. तुम्ही त्याच्यामध्ये ढवळाढवळ करणारे कोण रे बाबा? कशासाठी हे सगळं? या सगळ्या गोष्टी खरं खूप गांभीर्यपूर्वक घेण्याची गरज आहे आणि सभागृहामध्ये जे काल झालं त्याचा निषेध आहे. त्याचा निषेध, त्या सभागृहामध्ये जे कंट्रोल करतात त्यांचाही निषेध आणि जे राज्य करतात त्यांचाही निषेध. त्याचं काय म्हणणार, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे एकत्रित आलेले आहे, कुठेतरी मराठी आपल्या भागामध्ये फार त्याचा गोंधळ नाहीये कारण आपण मध्य भारत मध्ये येतो. आपण आपल्या भागात आपण तशी खूप हिंदी बोलतो. विषय काय आहे की पहिलीमध्ये ती सक्ती व्हायला पाहिजे का? तर माझं ठाम मत असं आहे की पहिलीमध्ये सक्ती नको. 5वी नंतर तुम्हाला काय करायचंय तोपर्यंत पोरं पण मोठी झालेली आहेत. त्यांनी खेळायचंच नाही. यांनी खेळखंडोबा करायचा आणि लेकरांनी खेळायचं पण नाही. कोणी सांगितलं? तुम्ही एकीकडे एवढ्या साऱ्या स्कूल्स बंद करतायत, दुसरीकडे तुम्ही म्हणतायत की आता हिंदीची सक्ती. तुम्हाला शिक्षक नाहीये. परवाच्या दिवशी वर्धेत काय झालं माहिती आहे ना? तुम्हाला कल्पना आहे की नाही मला माहिती नाही, पण एखाद्या नगर परिषद वर्धेच्या माणसाने सीओनी एका सफाई कामगाराला शिक्षक म्हणून नियुक्ती दिली. तर शिक्षकांची कमी आहे आणि तुम्ही हिंदीची सक्ती करताय. विदर्भामध्ये तर हिंदी खूप मोठ्या प्रमाणात बोलतोच, आपण रोजच बोलतो. तर हिंदी अशी काही खूप गैर आहे अशातला काहीच भाग नाही आहे, पण त्याची सक्ती नको करायला, एवढं नक्कीच आहे. शेवटचा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका? जिल्हा परिषद आपल्याकडे होती, मनपा आपल्याकडे होती एकेकाळी, आणि सर्व ग्रामीण क्षेत्रामध्ये आपण नेते आहेत या जिल्ह्याचे. आगे आगे देखो होता है क्या, सब कुछ आपको बता देंगे तो कैसे चलेगा. जे काही वरिष्ठ लोक निर्णय घेतील त्या हिशोबाने निवडणूक युतीसोबत राहील. काय आता वर काय होतं, जनरली निवडणुकांमध्ये असं होत असतं स्थानिक स्वराज्याच्या की आपल्या आपल्या जिल्ह्याच्या स्तरावर, आपल्या आपल्या तालुक्याच्या स्तरावर काय निर्णय होतात. पण आता प्रदेश काँग्रेस आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटी आम्हाला काय निर्देश देते बघूया. ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सिटी न्यूजशी बोलताना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सिटी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी महायुती सरकारवर शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून ते कायदा आणि सुव्यवस्थेपर्यंत अनेक गंभीर आरोप केले आहेत. अमरावती जिल्ह्याच्या समस्याकडे सरकारने होत असलेल्या दुर्लक्ष, वाढती गुन्हेगारी आणि शिक्षणाचा घसरलेला दर्जा यावर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही ते सर्व मुद्द्यांचे पडसाद उमटणार का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट, लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930070667 किंवा 7620433325 या क्रमांकावर.
विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडीवर. अकोल्याच्या कृषीनगर भागात 17 जुलै रोजी 2 गटांमध्ये झालेल्या सशस्त्र हाणामारी आणि गोळीबारामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली होती. पूर्व वैमनस्यातून झालेल्या या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण होतं. मात्र पोलिसांनी आता यावर कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणात एकूण 23 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 12 जणांना अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. नागरिकांमधील भीती दूर करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी काल अटक केलेल्या 4 प्रमुख आरोपींची कृषीनगर परिसरातून धिंड काढली. या कारवाईला पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी असं नाव दिलं असलं तरी याचा मुख्य उद्देश नागरिकांना भयमुक्त करणं हाच होता. आजचा हा प्रयोग नव्हता. ही एक तपासाची प्रोसिजर आहे. जेव्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे होतात तर त्याच्यात अधिक पुरावा निष्पन्न करणे आणि गुन्हा कसा घडला, कुठं त्यांचा जमाव झाला किंवा काय काय घटना घडल्या, या सगळ्या प्रॉपर गुन्हा बरोबर त्यांनी केला की नाही, योग्य आरोपी आहेत की नाही, हे सगळ्या पडताळणी करण्यासाठी आम्ही क्राईम सीन जो आहे तो रिक्रिएट करतो. तिथं हे जो गुन्हा घडलेला आहे तो परत तशाच प्रकारचा पोलिसांच्या आणि पंचांच्या समक्ष हे सगळं करून घेतो, जेणेकरून ते पुराव्याच्या दृष्टीने ते उपयोगी पडतं आणि आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने ते उपयोगी असतं. त्याला क्राईम रिक्रिएशन म्हणतात. या प्रकारामध्ये आम्ही आज हे आरोपी आणून हा रायटचा आणि अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा आहे. त्याच्यामध्ये लिथल वेपन्स वापरलेले आहेत, त्याच्यामध्ये फायर आर्म्स वापरलेले आहेत. तर अशा प्रकारचे जनसामान्यामध्ये खूप दहशत निर्माण झालेली आहे. तर अशा प्रकारे यांच्या विरुद्ध सक्तीनं कोर्टासमोर पुरावे मांडता यावे, त्यासाठी क्राईम रिक्रिएशन करण्यासाठी आम्ही इथं आजचा ही ड्रिल केलेली आहे. नाही, बरोबर आहे. ही गोष्ट आम्ही नागरिकांना रेस्ट्रिक्ट करून सुद्धा हे करता आलं असतं, पण नागरिकांना आम्ही थोडंसं बघू दिलं. त्याचं कारण फक्त एवढंच आहे की त्यांच्या मनातून अशा गावगुंड लोक जे आहेत यांची भीती निघाली पाहिजे. यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी सर्वसामान्य जनता समोर आली पाहिजे आणि जनतेला कळालं पाहिजे की पोलीस आणि जी सिस्टीम आहे ही फंक्शनिंग आहे, काम करते आणि आपल्या संरक्षणार्थ आहे. त्याच्यामुळे आपण असं जर कोणी काही गुन्हेगारी करत असेल तर त्याच्या विरुद्ध समोर येण्यासाठी, पोलीस त्यांच्या मानसिक बळ त्यांचं वाढण्यासाठी आम्ही थोडीशी ही ड्रिल पब्लिकच्या समोर केलेली आहे. तकलीफ होणार का लोकांना? इच्छा दहशत माजवणार का? कुठे थांबले होते पहिले? जोरानं बोला. हा 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 इथून सगळं काम करून आल्यावर इथून गेले. चला, त्याच्यानंतर करताल का? नाही. काना पकडून मागा, सॉरी, माफी मागा. कोणी तुम्हाला भडकवलं तर भडक सांग का? नाही. सांगा त्यांना आता याच्यानंतर करणार नाही. खाली बस रे, घुटण्यावर बस. घुटण्यावर बस. करणार नाही. दहशत निर्माण करणार नाही. करणार का दादागिरी इकडे? तलवारी वगैरे आणणार का हातात? कोणत्या रस्त्याने गेलते इकडे? आता सरळ गेलते का? यावेळी आरोपींनी कान पकडून भागातील नागरिकांची माफी मागितली आणि यापुढे दहशत पसरविणार नाही अशी ग्वाही दिली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना सुरक्षिततेची भावना मिळेल आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. मैंने फोन लावला, याचा फोन बंद होता, तर याचा डबल वापस फोन आला मला. हा मला मी आता कारभार चिंतू, तू माहीत नक्कल करू राहिला का? तू नक्कल दे तर ती द्यायला गेलो भेटायला. 2 जण होते ते. त्यातलं कारभार तुम्ही मला काऊन चिडवता? मी जर 6 महिन्यापासून घराच्या बाहेर नाही निघालो. 8च्या नंतर सर मी घराच्या बाहेर नाही निघालो कधीच. यायच्या धक्काने एवढा मी एवढ्या धक्काने यायच्या. हे आता 2-4 दिवसा अगोदर मा कॅमेरा अशी अतिच मा घराच्या बाजूने आहे ना, हे मारले मा मोबाईल मध्ये आहे.
कोयते मॅडम दिला सर तो पासवर्ड मी नाही मी दिला मोबाईल मध्ये माझ्या मोबाईल खतम होता चार्जिंग मोबाईल घेतला का? अकोला शहरातील खदान पोलिसांनी एमडी ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई केली आहे। 2 आरोपींना अटक करण्यात आली असली तरी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही। अकोल्यातील खदान पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत 2,30,000 रुपये किमतीचे 46 ग्रॅम 30 मिलीग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत। या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानला जाणारा गब्बर जमादार नामक आरोपी अद्यापही फरार आहे। या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी आणि अंमली पदार्थांच्या या साखळीचा पर्दाफाश करण्यासाठी फरार आरोपी गब्बर जमादारला अटक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यामुळे खदान पोलिसांनी गब्बर जमादारच्या शोधासाठी तातडीने 3 विशेष पथके तयार केली आहेत। ही तिन्ही पथके आता गब्बर जमादारचा कसून शोध घेत आहेत। पोलिसांना लवकरच त्याला बेडा ठोकण्यात यश येईल अशी अपेक्षा आहे। पोलीस स्टेशन खदान अंतर्गत अंमली पदार्थाच्या संदर्भाने गुन्हा दाखल असून त्यातील 2 आरोपी आम्ही अटक केलेले आहे व 3रा आरोपी गब्बर जमादार नावाचा तो सध्या फरार आहे। त्याच्या शोधासाठी आम्ही 3 पथकं गठीत केलेले आहे आणि त्याचा शोध सुरू आहे व आम्ही पुढील कारवाई करणार आहे। सध्या आम्ही त्याची पार्श्वभूमी काय आहे त्याचा तपास करत आहोत आणि त्या पद्धतीने सुद्धा आम्ही पुढील कारवाई करणार आहे। अकोला पोलीस या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या शोधात आहेत। लवकरच गब्बर जमादार पोलिसांच्या जाळ्यात अटकेल आणि या प्रकरणाचा अधिक तपास होईल अशी आशा आहे। एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे जी थेट सामान्य जनतेच्या हक्काशी संबंधित आहे। महाराष्ट्रात सध्या विधानसभेत मंजूर करण्यात आलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात अकोल्यात तीव्र आंदोलन छेडण्यात आलं। अकोलेकरांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे, कारण त्याच्या मते हा कायदा जनतेच्या हिताचा नसून त्याच्या अधिकारांवर गदा आणणारा आहे। अकोलामध्ये 18 जुलै रोजी जनसुरक्षा या कायद्याविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली। सरकारने हा कायदा जनतेच्या सुरक्षेसाठी असल्याचा दावा केला असला तरी आंदोलकांच्या मते हा कायदा जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणार आहे। निर्भय बनो अभियानाचे संयोजक गजानन हरणे यांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार हा कायदा लागू झाल्यानंतर सामान्य जनता साधी निवेदनही देऊ शकणार नाही, उपोषण किंवा आंदोलने करणे तर दूरच राहिले। या कायद्यामुळे जनतेचा आवाज दडपला जाईल अशी भीती हरणे यांनी व्यक्त केली आहे। सरकारने जनतेच्या हिताचे कायदे करावेत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे, मात्र सध्या तसे होताना दिसत नाही। अकोलेकरांनी सरकारला येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत हा कायदा रद्द करण्याचा अल्टिमेटम दिला आहे। जर सरकारने हा कायदा रद्द केला नाही तर अकोलामध्ये याहून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। जनसुरक्षेच्या नावाखाली जनतेचे हक्क हिरावून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। कायद्याच्या विरोधात जर कायदा असता तर दहशतवादी नक्षलवादी हा शब्द त्या कायद्यामध्ये असता, तो कोणत्याही प्रकारचा शब्द त्याच्यामध्ये नाही आहे। आणि सरळ सरळ हा जो कायदा आहे हा जनतेच्या विरोधातला आहे। जनतेचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपवणारा हा कायदा आहे। जनतेला पुढच्या काळामध्ये निवेदन, उपोषण, मोर्चा कोणत्याही पद्धतीचं हे करू शकणार नाही या कायदा जर अंमलात आला तर। आणि हा कायदा विधानसभेमध्ये यांनी मंजूर केलेला आहे। जनसुरक्षा म्हणजे जनतेच्या सुरक्षेसाठी कायदा असंही वरून दाखवत आहे, प्रत्यक्ष हा कायदा जो आहे जनतेच्या पूर्ण विरोधात आहे। या कायद्याच्या एकूण एक कलमाचा आम्ही अभ्यास केलेला आहे आणि एकही त्यातली कलम जनतेच्या फायद्याची नाही आहे। ते जे आहे सध्याच्या सत्ताधारी पक्षाला बचावासाठी आणि त्याच्या बचावात्मकसाठी हा कायदा तयार करण्यात आलेला आहे। म्हणून या कायद्याचा आम्ही अकोलेकर नागरिक याचा जाहीर निषेध करतोय आणि हा कायदा महाराष्ट्रातून हद्दपार झाला पाहिजे। जिथपर्यंत हा कायदा हद्दपार होत नाही तिथपर्यंत आम्ही या कायद्याच्या विरोधातली लढाई शांततेच्या अहिंसेच्या मार्गाने 2 ऑक्टोबरपर्यंत चालू ठेवू। 2 ऑक्टोबरपर्यंत जर हा कायदा यांनी नामंजूर केला नाही, विधान भवनातून रद्द जर केला नाही तर हा कायदा भगतसिंगाच्या मार्गाने रद्द करण्याकरता 2 ऑक्टोबरच्या नंतर आम्ही आंदोलन पेटू। RSS आजच्याही काळात आला, RSS या संघटनेचं रजिस्ट्रेशन नाही आहे। आमच्या ज्या संघटना सगळ्या रजिस्टर आहेत। भारत सरकार महाराष्ट्र सरकारच्या
नियमानुसार सगळ्या संघटना आम्ही रजिस्टर केलेले आहे. त्यांचे नियम आम्हाला सगळे लागू आहेत आणि लोकशाही मानणारा वर्ग आहे. जे म्हणतात की लोकशाही आणि याच्यासाठी हा कायदा करायचा आहे, तर लोकशाही तोडण्याकरता संविधानाच्या विरोधातला हा कायदा आहे. संविधानामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला महत्व दिलेलं आहे, उपोषणाला महत्व दिलं आहे, आंदोलनाला महत्व. आज जर आंदोलन उपोषण बंद झाले, उद्या जर आम्ही उपोषण करू नाही शकलो, आंदोलन नाही करू शकलो, तर एखाद्या मुद्द्यावर आम्ही कोणत्या मार्गाने न्याय मागावा हा आमच्या पुढे प्रश्न पडणार आहे. म्हणून हा जनतेच्या विरोधातला कायदा आहे, देशाच्या विरोधातला कायदा आहे, संविधानाच्या विरोधातला कायदा आहे. म्हणून आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो आणि तो कायदा रद्द झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. जनसुरक्षा कायद्यावरून महाराष्ट्रात नवा संघर्ष पेटण्याची शक्यता दिसत आहे. अकोल्यातील हे आंदोलन केवळ एका शहरापुरतं मर्यादित न राहता या कायद्याविरोधात राज्यभरातून आवाज उठू शकतो. सरकार या मागणीवर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्रात दिव्यांगजनांसाठी एक मोठी बातमी आली आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात आनंदाची नवी किरणे उमटली आहे. महाराष्ट्र सरकारने अपंग नागरिकांचा मासिक भत्ता 1500 वरून आता 2500 पर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर अकोल्यात प्रहार अपंग सेलद्वारे एक भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले, जिथे दिव्यांगजनांनी आपला आनंद व्यक्त केला. चला पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाने दिव्यांग समाजात प्रचंड उत्साह भरला आहे. अकोल्यातील प्रहार अपंग सेलने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल ताशे आणि फटाक्यांच्या आतिषबाजीसह या आनंदाचा जल्लोष साजरा केला. यावेळी संघटनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने दिव्यांग नागरिक उपस्थित होते. प्रहार अपंग सेलच्या पदाधिकाऱ्यांनी या यशाचे श्रेय माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांना दिले आहे. त्यांनी सांगितले की बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष केलाय, अनेक धरणे आंदोलने केली आहे आणि सरकारवर दबाव आणला आहे, ज्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. दिव्यांगांनी या भत्ती वाढीला आर्थिक बळकटी आणि आत्मसन्मानाकडे एक मजबूत पाऊल असे म्हटले आहे. आज मंत्रालय में आखिरकार घोषणा हो चुकी है. दिव्यांगों की जो पगार है वो 1500 से 2500 पे आ पहुंची है. बच्चों ने मोजरी में के अंदर जब अन्न त्याग किया और पद यात्रा की, भावने दिव्यांगों के विषय के ऊपर लेकर भावने बोले थे कि दिव्यांगों की पगार 6000 रुपये होना चाहिए, पर सरकार ने 2500 पे लाके पहुंची. तो भावने जो आंदोलन किए थे ये दिव्यांगों के हित के लिए किए थे, दिव्यांगों के लिए किए थे, और आज उसका फल करके हमारे को 2500 रुपये पगार मिलने वाली है. और इस चैनल के माध्यम से हम भाऊ का खूब आभार व्यक्त करते हैं और सब दिव्यांग इस मौके पे बहुत बहुत खुश है. हमने यहाँ पर फटाके फोड़े, ढोल बजाए, लड्डू बांटे, ऐसी सब करके, और आज हमारे हर दिव्यांग के चेहरों पर आपको ऐसी खुशी देखेंगे कि जैसा कोई सन है. और हम सभी दिव्यांग बहुत खुश है और भाऊ का खूब आभार व्यक्त करते हैं और भाऊ का हम हमेशा ऋणी रहेंगे. निश्चितच महाराष्ट्र सरकारने हे पाऊल दिव्यांगजनांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. 1000 रुपयाची मासिक वाढ त्यांचे दैनंदिन जीवन थोडे अधिक सुकर करण्यास मदत करेल. प्रहार अपंग सेल आणि बच्चू कडू यांच्या संघर्षाला खरोखरच यश आले आहे आणि हे दर्शवते की सामूहिक प्रयत्नातून मोठे बदल घडविता येतात. आशा आहे की भविष्यात दिव्यांगांसाठी आणखी चांगल्या योजना आणल्या जातील. मूर्तिजापूर शहरात संतापाची लाट उसळली आहे. शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम सध्या जोरात सुरू आहे. पण या मोहिमेचा फटका फक्त दुर्बळ आणि गोरगरिबांनाच बसतोय का, हा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहे. विशेषतः एका अपंग व्यक्तीच्या दुकानावर चाललेल्या कारवाईने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण केले आहे. मूर्तिजापूर शहरात सध्या अतिक्रमण हटाव मोहीम वेगाने सुरू आहे. छत्रपती शिवाजी चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, मंगळवार बाजार, देवरण रोड, रेल्वे स्टेशन रस्ता आणि विठ्ठल मंदिर परिसर या मुख्य ठिकाणी ही मोहीम अधिक तीव्रतेने राबवली जात आहे. ही कारवाई प्रामुख्याने फेरीवाले आणि हातावर पोट असणाऱ्यांवर केंद्रित आहे. मात्र या मोहिमेचा एक धक्कादायक परिणाम समोर आला आहे. एका अपंग व्यक्तीने आपल्या पोटाची खडगी भरण्यासाठी छोटं दुकान थाटलं होतं, परंतु प्रशासनाने कोणतीही दया माया न दाखवता ते उद्ध्वस्त केलं. आता या अपंग व्यक्तीसमोर उपासमारीची वेळ आली असून त्याला मदतीचा हात देणारं कोणीही दिसत नाहीये. एकीकडे गरिबांची दुकानं तोडली जात असताना दुसरीकडे शहरातील मोठी हॉटेल्स, बार, बँका आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणाकडे मात्र नगर परिषद दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. त्यांच्यासमोर लागलेल्या दुचाकींच्या रांगा असोत, अन्न विक्रीचे स्टॉल्स असोत किंवा मिनी बारचे प्रकार असोत, याकडे प्रशासनाचे डोळे झाक का, हा प्रश्न अनुत्तरित आहेत.
ही एकतर्फी कारवाई लोकशाहीच्या नावावर कलंक ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. शहरातील सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक आधीच रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे त्रस्त आहेत. त्यात आता अपंग आणि आर्थिक दुर्बल घटकांवर होणाऱ्या या अन्यायामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरही प्रशासनाच्या या असंवेदनशीलतेवर जोरदार टीका केली जात आहे. ही मोहीम केवळ दिखावा आहे का, की फक्त गरिबांनाच बळीचा बकरा बनवण्यासाठी ही कारवाई केली जात आहे? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. प्रशासनाने आता आपल्या नजरा शक्तीवर आणि न्यायाच्या व्याख्येवर पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे का? मूर्तिजापूरमधील या घटनेने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. खरंच कायद्याचे नियम आणि मानवी संवेदना याची सांगड घालणं प्रशासनाची जबाबदारी नाही का? या अपंग व्यक्तीला न्याय मिळणार का? आणि ही मोहीम खऱ्या अर्थाने सर्वांसाठी समान असेल का, हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. नागपूर शहर पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत एक मोठी कारवाई केली आहे, ज्यात तब्बल 106 किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांना मोठा धक्का बसलाय. गुन्हे शाखा युनिट 5 पथकातील पोलीस हवालदार राजेंद्र टाकळीकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. MH40 BG 6034 हा आयसर टेम्पो ओडिशा येथून गांजा घेऊन येणार आहे. सदर बातमीची माहिती वरिष्ठांना देऊन बातमीची पडताळणी करण्यात आली. बातमीची पडताळणी करून भंडारा हैदराबाद हायवे रोडचा जो सर्व्हिस रोड आहे, उमिया वसाहतीच्या समोरील बाजूस असलेला महालक्ष्मी पेट्रोल पंपाच्या मागील बाजूच्या भिंतीला रोड लगत आम्ही सापळा कारवाई करण्यासाठी थांबलो होतो. सदर ठिकाणी MH40 BG 6034 हा टेम्पो आला. सदर टेम्पोतील चालक आरोपी ताज मोहम्मद हबीब शेख व 29 वर्ष, राहणार वाकी, वार्ड नंबर 3 सावनेर, व सदर गाडीचा क्लीनर शैलेंद्र रामलखन गुप्ता, राहणार प्रबुद्धनगर, यशोधरानगर, नागपूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे प्रथम आम्ही पडताळणी केली असता त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये असलेले रिकामे जे कॅरेट आहेत ते दाखवले. सदर कॅरेटमध्ये काही एक चीजवस्तू मिळून आली नव्हती, परंतु बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेल्या चालक ताज मोहम्मद याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदर टेम्पोच्या बेसमध्ये 4 कप्पे केले होते व त्यामध्ये ड्रॉवर होते. त्या ड्रॉवरमध्ये एकूण 108 जे आहेत ते वेगवेगळे पॅकेटमध्ये गांजा रॅप करून ठेवलेला होता. पंचांसमक्ष सदर गांजाचं वजन केले असता 106.850 किलोग्रॅम एकूण 26,71,250 रुपयेचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे. सदर कारवाई दरम्यान अटक करलेले आरोपी ताज मोहम्मद शेख याच्याकडून 2 मोबाईल, शैलेंद्र गुप्ता याच्याकडून 1 मोबाईल व त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेला आयसर टेम्पो असा एकूण 41,58,450 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सध्या नागपूर शहरात माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सरांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर ही अंमली पदार्थ विरोधी मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. सदरची कारवाई ही देखील याच ऑपरेशन थंडरचा एक भाग असून माननीय पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त तसेच गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, DCP सर, ACP सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने केलेली आहे. तर शेवटी नागपुरातून अंमली पदार्थाविरोधाच्या कारवाईची मोठी बातमी. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे शहरातून अंमली पदार्थाचे जाळे उद्ध्वस्त करण्यास नक्कीच मदत होईल. सोशल मीडियावर आपली जबाबदारी. सध्या सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे, पण त्याचा वापर कसा करायचा हे समजून घेणं तितकंच गरजेचं आहे.
नागपूर पोलिसांकडून एक महत्त्वाचा संदेश आला आहे, ज्यामध्ये सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि कमेंटबद्दल गंभीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। याबद्दल सविस्तर माहिती पाहूया। माननीय आमचे DCP सर, ट्रॅफिक मतानी सर हे वेगवेगळ्या प्रकारे समाजाला प्रबोधन करण्यासाठी त्यांच्या इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत असतात। त्यांनी नागपूर शहरामध्ये ट्रॅफिकची व्यवस्था आणि U-टर्न बाबत एक व्हिडिओ प्रसारित केला होता लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी। तर गणेश उकिये या मुलाने त्याच्या इंस्टाग्राम ID वरून ITZZ_13 या इंस्टाग्राम ID वरून सदर जो व्हिडिओ होता त्याच्यावर वेगवेगळे कमेंट्स असे बंदे कमेंट्स करून पोलिसांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आपण त्याच्यावर IT ॲक्ट आणि BNS अन्वये गुन्हा दाखल करून त्याच्याकडून मोबाईल जप्त करून त्याला त्या कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। नागपूर पोलिसातर्फे माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली आणि DCP आमचे सायबरचे यांच्या मार्गदर्शनाखाली गरुड दृष्टी या सोशल मीडियामार्फत आपण सोशल मीडिया मॉनिटरिंग करत असतो। त्यामध्ये जे लोक सोशल मीडियाच्या मार्फतीने वेगवेगळ्या तऱ्हेने कमेंट्स करून दोन समाजात दुही पसरवतात किंवा जे थोर व्यक्ती आहेत किंवा थोर नेते आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या कमेंट्स वाईट कमेंट्स करतात किंवा जे पोलीस अधिकारी किंवा पोलिसांच्या मार्फत ज्या सूचना दिल्या जातात त्यांच्यावर वेगवेगळे कमेंट्स केले जातात। त्यांच्यावर सदरबाबत गरुड दृष्टीमार्फत आपण लक्ष ठेवून सदरच्या सोशल मीडियावरच्या IDवर आपण कारवाई करत असतो। तर मला लोकांना आवाहन करायचं आहे की आपण जरूर पोस्ट करा, आपण सोशल मीडियावर आपण जरूर पोस्ट करा, परंतु पोलिसांची तशीच दुसऱ्याची इज्जत असते। जसेच तुमची इज्जत असते तसे मोठ्या लोकांची थोर नेत्यांची इज्जत असते, पुढाऱ्यांची इज्जत असते। त्याच्यावर वाईट कमेंट्स करून त्यामार्फत आपलं नुकसान करून घेऊ नका। नागपूर पोलीस 24 तास त्या सोशल मीडियावर वॉच ठेवत आहे। असे जर कोण कमेंट्स करत असतील त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल। नागपूर पोलिसांचा हा संदेश खूप स्पष्ट आहे। सोशल मीडिया हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं माध्यम आहे, पण त्याचा गैरवापर करून इतरांना त्रास देणं किंवा सार्वजनिक शांतता भंग करणं हे अजिबात सहन केलं जाणार नाही। आपली प्रत्येक कृती कायद्याच्या चौकटीत असावी हे लक्षात ठेवा। आज आपण एक अशा सायबर गुन्हेगारांबद्दल बोलणार आहोत ज्याने नागपूरमध्ये खळबळ उडवून दिली आहे। एका शिक्षकाचा मोबाईल हॅक करून त्याच्या बँक खात्यामधून तब्बल 10 लाख रुपये उडवणारे 2 सायबर गुन्हेगार गुजरात राज्यातून अटक करून नागपूरला आणण्यात आले आहे। ही घटना दाखवते की सामान्य लोक ऑनलाईन फसवणुकीच्या जाळ्यात कसे अडकतात। चला पाहूया सविस्तर माहिती। नागपूर पोलिसांनी सायबर फसवणुकीच्या एका मोठ्या प्रकरणाचा खुलासा केला आहे। जरीपटका परिसरात ट्युशन क्लास चालवणाऱ्या एका शिक्षकाला सायबर गुन्हेगारांनी आपले लक्ष बनवले। मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी शिक्षकाला KYC अपडेट करण्याच्या बहाण्याने एक लिंक पाठवली। जसे शिक्षकाने त्या लिंकवर क्लिक केले त्यांचा मोबाईल फोन हॅक झाला आणि सायबर गुन्हेगारांनी त्याच्या मोबाईलवर पूर्ण नियंत्रण मिळवले। याचाच फायदा घेत त्यांनी शिक्षकाच्या बँक खात्यातून 10 लाख रुपयांची मोठी रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली। जेव्हा पीडित शिक्षकाला फसवणुकीची माहिती मिळाली आणि त्यांनी सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश दिलेत। तांत्रिक तपासानंतर गुन्हेगारांचे लोकेशन गुजरातच्या जुनागडमध्ये आढळलेत। नागपूर सायबर पोलिसांची एक टीम तात्काळ जुनागडला रवाना झाली आणि आरोपी आनंद डढाडिया 29 वर्षीय आणि रिजवान शेख 30 वर्षीय यांना अटक करून नागपूरला घेऊन गेली। या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले, जिथून त्यांना 19 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे। पोलिसांना आशा आहे की त्यांच्या चौकशीतून या सायबर टोळीच्या इतर सदस्यांबद्दलही महत्त्वाचे धागेदोरे मिळतील, कारण ही एक संघटित टोळी असून ती मोबाईल हॅकिंग आणि पैशांचे व्यवहार करण्याचे काम करते आहे असे समोर आले आहे। आपल्याकडे गुन्हा नंबर 43/25 379 319 318 35 BNS आणि 66 C आणि D IT ॲक्ट अन्वये दाखल होता। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे DCP मतानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
API राणे आणि आम्ही संयुक्तपणे केला. त्यामध्ये एक शिक्षक होते जे घरोघरी क्लास घेऊन गुजारा करत होते. त्यावेळेला त्यांच्या मोबाईलमध्ये एक लिंक येऊन त्यांचं सिम कॉम्प्रोमाइज झालं आणि त्यांच्या अकाउंटमधून 8 लाख रुपये ऑनलाईन फसवणूक झाली. त्यावेळी त्यांनी पोलीस स्टेशनला पण तक्रार केल्यानंतर आपण तात्काळ त्या तक्रार घेऊन FIR घेऊन पुढील तपास चालू केला आणि त्यांचे वेगवेगळे अकाउंट, त्यांच्या अकाउंटमधून जे पैसे गेले होते ते वेगवेगळ्या अकाउंटमधून गुजरातमध्ये विड्रॉ झाले होते. त्याबाबत तांत्रिक वगैरे तपास करून गुजरातमधून 2 आरोपींना जुनागड येथून ताब्यात घेऊन तेथील कोर्टाचं ट्रान्झिट रिमांड घेऊन आणलेलं आहे. सदर 2 आरोपींची नावे आनंद नरेंद्रभाई डडानिया 30 वर्ष आणि रियाज फिरोज शेख 30 वर्ष जुनागड गुजरात अशी त्यांची दोघांची नावे आहेत. त्यांना मान्य न्यायालयात हजर केले असता त्यांची 19पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. पोलीस कस्टडी दरम्यान त्यांच्याकडून कुठे पैसे वापरले आणि त्यांच्या अकाउंटवर जे पैसे आहेत त्याबाबत त्यांनी खुलासा केलेला आहे. यापूर्वी सदर आपण गुन्ह्यामध्ये 2.5 लाख रुपये वेगवेगळ्या अकाउंटमध्ये फ्रीज केले होते. ते कंप्लेंटंटना फिर्यादीनं परत मिळालेलं आहे आणि 2 आरोपी असे अटक करून गुन्ह्याचा तपास मान्य CP सो यांचे तसेच मान्य DCP सो यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. ही घटना पुन्हा एकदा सायबर सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करते. पोलिसांना आशा आहे की या अटकांमुळे या टोळीतील इतर सदस्यांपर्यंत पोहोचण्यास मदत मिळेल. नागपूर सायबर पोलिसांची ही तात्काळ कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे. नागपूर शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नागपूर शहर गुन्हे शाखा अंतर्गत असलेल्या सोनसाखळी विरोधी पथकाने शहरात घडलेल्या 5 जबरी चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. नागपूरमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती, ज्यामुळे नागरिक चिंतेत होते. बेलतरोडी आणि अजनी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या 5 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या सोनसाखळी विरोधी पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने या गुन्ह्याचा छडा लावलाय. कन्हैया नारायण बोराशी नावाचा 42 वर्षीय व्यक्ती या चोरीच्या घटनांमध्ये मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्याने कबूल केले आहे की बेरोजगारी आणि घटस्फोटित पत्नीला पोटगी देण्यासाठी त्याने या चोऱ्या केल्यात. चोरी केलेला सोन्याचा मोहनमाळ त्याने अमरदीप कृष्णराव नखाते नावाच्या सराफाला विकला होता. पोलिसांनी आरोपींकडनं 70,000 रुपयांची होंडा शाईन ग्रे रंगाची मोटरसायकल, 15,000 रुपयांचा पोको कंपनीचा मोबाईल, 500 रुपयांचा हेल्मेट आणि 1 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 1,85,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आमचे हे जे क्राईम ब्रँचचं चेन स्नॅचिंग विरोधी पथक आहे याचं हे दुसरी मोठी कारवाई आहे. गेल्या सुद्धा 3-4 दिवसापूर्वी सुद्धा आपण दिल्लीवरून चेन स्नॅचिंग करणारे आरोपी आणले होते आणि आता हा जो नागपूरमधलाच आरोपी आहे, ऑगस्ट 2024 पासून आतापर्यंत जवळजवळ शहरामध्ये 5 ठिकाणी चेन स्नॅचिंगचे गुन्हे केलेले आहेत. अजनी, बेलतरोडी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये. तर त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेला आहे. कन्हैया नारायण बोराशी हा गोधनी या भागात राहणारा आरोपी आहे. सध्या त्याला ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेला आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी एकट्या महिला फिरत असतात अशा महिलांना गाठून त्यांचं चेन स्नॅचिंग करायचं आणि गाडीवरून त्या ठिकाणून निघून जायचं, अशा प्रकारची मोडस या आरोपीची आहे. आणि सदरचं जे काही सोनं आहे ते एखाद्या सोनाराला विकायचं आणि त्याच्याकडून पैसे स्वीकारायचे, अशा प्रकारची मोडस होती. आणि आमचं जे चेन स्नॅचिंग विरोधी पथक आहे ते गेले बऱ्याच दिवसापासून यांच्या पाठीमागं होतं आणि त्याच्यामध्ये काल आम्हाला याच्यामध्ये यश मिळालेलं आहे. तो आरोपी आणि संबंधित सोनार या दोन्ही यांना आम्ही अटक केलेला आहे आणि बेलतरोडी पोलीस स्टेशनला सध्या तो तपास दिलेला आहे. याच्यामध्ये गुन्ह्यात वापरलेले जे वाहन आहे, दुचाकी गाडी, ती सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आणि जवळजवळ सोनं चोरीस गेलेलं आणि गाडी यासह 1,85,000चा मुद्देमाल निष्पन्न झालेला आहे. आणि इथून पुढच्या गुन्ह्यामध्ये आता अटक करण्याची पुढील कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. हा जो आरोपी आहे तो प्रायव्हेट ज्या बँका असतात त्यांच्यामध्ये वसुली एजंट म्हणून तो काम करत होता आणि काही दिवसापासून त्याला कुठलाही जॉब नसल्या कारणामुळे त्याला उत्पन्नाचं काही साधन नव्हतं. त्यामुळे त्यानं हा चेन स्नॅचिंग करण्याचा गुन्हा करण्याचं हे सुरू केलं होतं
आणि तो ठराविक वेळेप्रमाणे जशी त्याला आवश्यकता पडेल त्याप्रमाणे हा गुन्हे करत होता. गेल्या ऑगस्टपासून आतापर्यंत हे 5 ठिकाणी त्यानं चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. आता हे 5 गुन्हे जे निष्पन्न झालेले आहेत त्या 5ही गुन्ह्यातला मुद्देमाल हा त्यात सोनारला दिलेला असं प्राथमिक दृष्ट्या आमच्याकडे निष्पन्न झालेला आहे. त्यामुळं सोनारला सुद्धा या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करून पुढील कारवाई केलेली आहे. गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे नागपूर शहरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. सोनसाखळी विरोधी पथकाने हे कार्य कौतुकास्पद आहे. अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. सर्पदंश आणि सापाच्या भीतीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण नेहमीच असतं. पण कल्पना करा, तुमच्या शेतात चक्क नागनागिनीचं जोडपं आणि त्यांची 21 पिल्लं सापडली तर. होय, अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यातील रामटेक वनपरिक्षेत्रात घडली आहे, जिथे एका शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल 23 सापांना सुखरूप पकडण्यात आला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. सविस्तर माहिती पाहूया. नागपूर जिल्ह्यातील रामटेक वन परिक्षेत्रातील चाचेर गावातून ही बातमी समोर आली आहे. शेतकरी नितेश ठोसरे यांच्या शेतात नेहमीप्रमाणे काम सुरू होतं. शेतातील एका झोपडीत औषधाच्या काही पोत्या ठेवल्या होत्या. याच पोत्या उचलत असताना नितेश ठोसरे यांना एका सापाचं दर्शन झालं. साप दिसताच त्यांनी तात्काळ वाईल्ड चेंजरचे सर्पमित्र ऋषी बावणे यांना संपर्क केला. सर्पमित्र ऋषी बावणे घटनास्थळी पोहोचलेत आणि त्यांनी मोठ्या शिताफीने पहिल्या सापाला पकडलं. मात्र सर्पमित्रांना त्याच ठिकाणी दुसरा सापही दिसला. त्यालाही त्यांनी सुखरूप पकडून प्लास्टिकच्या भरणीत बंद केलं. परंतु थरार इथेच थांबला नाही. आणखी काही पोती बाजूला केल्यानंतर सर्पमित्रांना धक्काच बसला. 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 21 सापांची पिल्ले तिथे आढळून आलीत. एवढ्या मोठ्या संख्येने साप आणि त्यांची पिल्ले पाहून शेतकरी नितेश ठोसरे चांगलेच भयभीत झाले होते. परंतु सर्पमित्रांनी अतिशय काळजीपूर्वक आणि धीराने एकामागून एक करत सर्व 21 पिल्लांनाही पकडलं. एकूणच नागनागिनींच्या जोडप्यासह 21 पिल्लांना अशा प्रकारे पकडल्याने परिसरात भीतीचे वातावरण असले तरी शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. सर्व सापांना पकडल्यानंतर शेतकऱ्यांनी सर्पमित्रांचे मनपूर्वक आभार मानलेत. वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे सर्पमित्र अजय मेहर कोडे, सागर घाडवे, ऋषी बावणे आणि लकी मर्सकोल्हे यांनी या बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सर्पमित्राच्या या प्रसंग अवधानाने आणि धाडसामुळे एका मोठा अनर्थ टळला आहे आणि शेतकरीही निर्धास्त झाले आहे. निसर्गातील प्रत्येक जीवाला वाचवणं किती महत्त्वाचं आहे हे या घटनेतून दिसून येतं. वाईल्ड चॅलेंजच्या संपूर्ण टीमचे आपण अभिनंदन करूया. पर्यावरणाची जपणूक ही काळाची गरज आहे आणि हीच गरज ओळखून अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था पुढाकार घेत आहे. आज अशीच एक कौतुकास्पद बातमी महाराष्ट्रातील साकोली तालुक्यातून समोर येत आहे, जिथे सानगडी ग्रामपंचायतीने एक पेड़ माँ के नाम या अभिनव उपक्रमाला सुरुवात केली आहे. सानगडी येथील ऐतिहासिक सहानगड किल्ल्यावर वृक्षारोपण करून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. पाहूया सविस्तर माहिती. माझी वसुंधरा या अभियानांतर्गत सानगडी ग्रामपंचायतीने 17 जुलै रोजी एक पेड़ माँ के नाम हा उपक्रम सुरू केलाय. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरणाविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे हा होता आणि त्याकरिता सानगडीच्या सहानगड किल्ल्यावर वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक, खासगी आणि जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि आशा वर्कर यांची मोलाचे सहकार्य लाभलेत. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने या उपक्रमाला उपस्थिती लावून आपला पाठिंबा दर्शविलाय. या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे सहानगड किल्ल्याच्या परिसरात हिरवळ वाढण्यास मदत होईल, तसेच गावातील लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल अधिक संवेदनशीलता निर्माण होईल अशी आशा आहे.
खरोखरच सानगडी ग्रामपंचायतीने हाती घेतलेला एक पेड़ माँ के नाम हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे। केवळ वृक्षारोपण न करता शालेय विद्यार्थी, अंगणवाडी केंद्र आणि आशा वर्कर यांना यात सहभागी करून घेतल्यामुळे लहान वयापासून पर्यावरणाची जाणीव निर्माण होण्यास मदत होईल। आजची सर्वात महत्त्वाची बातमी आहे उमरखेडमधून, जिथं दिव्यांगांच्या निधीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। गेल्या 4 वर्षापासून आपल्या हक्काच्या 5% निधीसाठी झळगणाऱ्या उमरखेड येथील दिव्यांग बांधवांनी आज आक्रमक पवित्रा घेतला। प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आक्रोश मोर्चाला पोलिसांनी नगर परिषदेच्या गेटवर रोखले आहे। उमरखेडमध्ये दिव्यांगांच्या निधीचा प्रश्न गंभीर बनला आहे। 2018च्या दिव्यांग धोरणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या उत्पन्नाच्या 5% निधी दिव्यांगांना देणे बंधनकारक आहे। मात्र उमरखेड नगर परिषदेने अद्यापही हा निधी वितरित केलेला नाही, ज्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये प्रचंड असंतोष आहे। प्रहार जनशक्ती पक्षाने या विरोधात गेल्या 4 वर्षांपासून विविध प्रकारची आंदोलने केली आहेत। प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून टोलवाटोलवीची उत्तरे दिली आहेत। आमदार बच्चू कडू यांनी स्वतः 2 वेळा जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती, परंतु तरीही दिव्यांगांना न्याय मिळाला नाही। त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आणि असंख्य दिव्यांग बांधवांनी 18 जुलै रोजी उमरखेड नगर परिषद कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला। पोलिसांनी हा मोर्चा गेटवरच अडवला, ज्यामुळे सर्व आंदोलकांनी तिथेच ठिय्या मांडला आहे। जोपर्यंत जिल्हाधिकारी स्वतः येऊन भेटत नाही आणि या प्रकरणावर सकारात्मक तोडगा काढून दिव्यांगांना न्याय देत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा आक्रमक निर्धार आंदोलकांनी केला आहे। गेल्या 4 वर्षापासून दिव्यांग बांधवांचा निधी हा दिव्यांग धोरण 2018च्या कायद्यानुसार नगर परिषदेच्या उत्पन्नाच्या 5% हा दिव्यांग राखीव निधी दिव्यांग बांधवांना मिळावा, यासाठी आम्ही लक्षवेधी आंदोलने केली। सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु या गेंड्याचे कातडी पाकरलेल्या सरकारला अजूनपर्यंत जाग आली नाही। त्या झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी, या नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना जाग करण्यासाठी आज आम्ही असंख्य दिव्यांग बांधवांसह नगर परिषद उमरखेडवर आज दिव्यांग बांधवांचा आक्रोश मोर्चा काढलेला आहे। आक्रोश मोर्चा काढत आज आमच्या शांततेच्या मार्गाने चालू असणाऱ्या या आक्रोश मोर्चाला प्रशासन दबाव टाकत, पोलीस प्रशासनाला समोर करत आम्हाला दडपण्याचा, आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्हाला या नगर परिषदेच्या गेटवरच त्यांनी अडवून ठेवलेलं आहे, परंतु जोपर्यंत जिल्हाधिकारी यवतमाळ हे या ठिकाणी येऊन आमच्या प्रश्नाचं निराकरण करणार नाही आणि शासन निर्णयाप्रमाणे आम्हाला दिव्यांग निधी वाटप करणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील। जर याकडे शासनाने आणि नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी जर दुर्लक्ष केलं तर ह्यापेक्षाही तीव्र आंदोलन या नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाला समोर जावे लागेल। उमरखेडमधील दिव्यांगांचा हा लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। या संघर्षातून दिव्यांगांना त्यांचा हक्क मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज। पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या सभागृहात आमदार संजय खोडके यांनी 260च्या सत्तारूढ प्रस्तावावर बोलताना अमरावतीच्या उद्योग व विकासाच्या प्रश्नावर राज्य सरकारला धारेवर धरलं। त्यांनी स्पष्ट केलं की अमरावती भागातील दरडोई उत्पन्न हे महाराष्ट्रात सर्वात कमी आहे। राज्यातील आत्महत्येचं सर्वाधिक प्रमाण अमरावतीमध्येच आहे। मुख्यमंत्री विदर्भाचे असूनही अमरावतीचा विकास थांबलेला आहे। इथं वीज आहे, पाणी आहे, जमीन आहे, शिक्षण संस्था आहेत, पण उद्योगच नाहीत, असं का? खोडके यांनी सरकारकडे मेगा टेक्सटाईल पार्क, रेमंड प्रकल्प, भारत डायनामिक्स प्रकल्प या 3 मुख्य प्रकल्पांसाठी तातडीने निर्णयाची मागणी केली आहे। खोडके म्हणाले, या प्रकल्पासाठी विशेष धोरणे तयार करावे। अमरावतीसारख्या मागास जिल्ह्याला स्पेशल पॅकेज, सबसिडी, कमीत कमी भाड्यात इन्फ्रास्ट्रक्चर, यामुळे IT आणि उद्योग विकास शक्य आहे। नक्की काय म्हणाले खोडके, पाहूया सविस्तर। सभापती महोदय, मी 260चा सत्तारूढ पक्षाचा जो प्रस्ताव आहे त्यावर आपले विचार मांडत आहे। सभापती महोदय, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चांगली असल्यामुळेच आज परकीय थेट गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक आपल्या इथं होते।
24-25मध्ये 1,64,875 कोटीची गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. भारत सरकारचा स्टार्ट फंड्स ऑफ फंड्स FOF कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमामध्ये जवळपास त्या उपक्रमाच्या आत फंड्स फॉर फंड्स स्टार्टअप FOF ही योजना चालू झाली आहे. त्यातून फार मोठ्या प्रमाणात सिडबी काम करते आणि सिडबीचे जे लोन्स आहे ते स्टार्टअपच्या जे तरुण आहे त्यांना मिळण्याचं काम मोठ्या प्रमाणात आपल्या इथं चालू आहे. हे सर्व होत असताना राज्य आपलं एवढं पुढं जात असताना परंतु याच्यातून एक दुःखाची बाब आहे की काही क्षेत्र याच्यातून मागं पडत आहे. जसं मुंबई झालं, पुणे झालं, औरंगाबाद झालं, इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मिती आपली होऊन राहिली, स्टार्टअपचे पैसे येऊन राहिले, वेगवेगळ्या थेट परतुणकी होऊन राहिल्या. परंतु आम्ही जर विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी दरोडे उत्पन्न असलेला आमचा विभाग अमरावती विभाग, जर उद्योगाची स्थिती पाहिली तर ही फार चिंताजनक आहे. आणि या सरकारला, महायुतीच्या सरकारला, ज्याचे मुख्यमंत्री विदर्भाचे आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं चांगला विकासाची चालना देत आहे, त्यांनी खरं तर या संदर्भात आपलं लक्ष घालण्याची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे. अमरावतीचं जर दरडोई उत्पन्न आपण जर पाहिलं तर 1,91,401 रुपये, म्हणजे आज महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्याच्या पेक्षा कमी विभागाचं आहे. आणि अमरावतीचं तुमचं वाशिम आमच्या सर्वात कमी आहे, परंतु त्याच्यापेक्षा थोडं जास्ती अमरावतीचं आहे. अमरावतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आज राज्यातल्या सर्वात जास्ती आत्महत्या ज्या होतात त्या अमरावती जिल्ह्यातल्या आहे. जर आपण पाहिलं तर पूर्ण अमरावतीचं कोरडवाहू क्षेत्र आहे. कोरडवाहूच्या ज्या योजना येतच नाही. आपल्या इथं जर कृषीच्या योजना पाहिल्या तर 80% योजना ह्या इरिगेटेडसाठी आहे. आणि आपण जर पाहिलं तर 80% जमीन आजही आपली महाराष्ट्राची ही कोरडवाहू आहे. तर त्या योजना येत नसल्यामुळं खऱ्या अर्थानं अमरावती विभाग हा मागासलेला आहे. अमरावती इंडस्ट्रीमध्ये मागासलेला आहे, सर्व क्षेत्रात मागासलेला आहे. अमरावतीला जर आपण पाहिलं तर उद्योगासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे की नाही? इन्फ्रास्ट्रक्चर आहे. कच्चा माल आहे की नाही? आहे. पाणी आहे की नाही? आहे. तिथं विजेचा मोठा कारखाना आमच्या इथं आहे, म्हणजे फॅक्टरी आहे की नाही? आहे. वाहतूक सुविधा आहे की नाही? आहे. परंतु हे सर्व, विमानाची सेवा आत्ता चालू झाली, तरी पण हे सर्व असताना आमच्या इथं इंडस्ट्री येण्यात कमतरता आहे. त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत तुम्ही पुढारलेल्या भागाच्या ज्या सबसिडीज आहे, आपण ड फेजमध्ये आमचं आहे, परंतु या ड फेजपेक्षाही तुम्हाला तिथं एक स्पेशल पॅकेज देण्याची गरज आहे. त्याच वेळेस खऱ्या अर्थानं या अमरावती जिल्ह्याचा किंवा या अमरावतीचा विभागाचा खऱ्या अर्थानं विकास होईल. कारण की अमरावतीचा विकास होईल म्हणजे तो अमरावतीचा होत नाही, तो त्या 5 जिल्ह्याचा वराड म्हणून आमचं जे क्षेत्र आहे त्याचा विकास होईल. कारण की त्याच्या जर एखादा जिल्हा मोठ्या प्रमाणात वाढला तर आजूबाजूच्या जिल्ह्यात ॲन्सेलरी चालू होतात, वेगवेगळे उद्योग चालू होतात आणि त्याचा उपयोग पूर्ण विभागासाठी होऊ शकतो. आपण जर पाहिलं तर आमच्या अमरावतीला विदर्भाला विकास पॅकेज देण्याची खरी गरज आहे. त्यासाठी कमी दरात वीज उपलब्ध करून द्यावं लागेल, कमी दरात जमीन उपलब्ध करून द्यावं लागेल, लघुउद्योग जे आहे त्याचं क्लस्टर करावं लागेल. जसं तसं आज आमच्या इथं क्लस्टरमध्ये टेक्स्टाईलचं आहे, अन्न प्रक्रिया करावं लागेल, डिफेन्स करावं लागेल, किंवा वाहतुकीच्या मोटर्स वगैरे मोपेड ह्या इंडस्ट्री जर आमच्या इथं मोठ्या फॅसिलिटी देऊन आणल्या तर खऱ्या अर्थानं तिथं मोठे उद्योग येऊ शकतात. जसं पाहिलं तर संत्रा, आज अमरावतीमध्ये 18,000 हेक्टर वर संत्र्याची लागवड आहे, परंतु एकही मोठा इंडस्ट्री तिथं आली नाही. किंवा त्याच्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे, त्याच्यासाठी ज्या सबसिडी द्यायला पाहिजे, त्याच्यासाठी ज्या सवलती द्यायला पाहिजे त्या दिल्या तर खऱ्या अर्थानं मोठा उद्योग आमच्या इथं येऊ शकतात. मोठ्या उद्योगामध्ये जर आपण आज विचार केला तर आमच्या इथं एक मेगा टेक्स्टाईल पार्क आपण आलेला आहे पीएम मित्रामध्ये, जो पंतप्रधान मोदी साहेबांनी देशातल्या 7 राज्यामध्ये मेगा टेक्स्टाईल पार्क दिला. आता अमरावतीला मेगा टेक्स्टाईल पार्क आला आहे, त्याचे जमिनीचे रेट जर आपण पाहिले तर आमच्या इथं स्टेटचा टेक्स्टाईल पार्क आहे त्याचे रेट 240 आहे आणि याचे रेट 500 रेट. आता हा जो भावाचा तफावत आहे, ही जर भावाची तफावत खऱ्या अर्थानं त्या मेगा टेक्स्टाईल पार्कला
तुम्हाला एक अभ्यास करण्यासाठी एखादी PMC नेमावं लागेल की आपल्या देशामध्ये ज्या 7 इंडस्ट्री मेगा टेक्सटाईलचे प्रोजेक्ट दिले ते 7 राज्य त्या राज्यामध्ये त्या मेगा टेक्सटाईल पार्कला जमिनीचे काय भाव आहे, त्यांना वीज काय दरानं देऊन राहिले, त्यांना GSTमध्ये काही सवलत आहे का, त्यांना अदर कोणत्या याच्यात सवलत आहे का, ते जर अभ्यास करून मग त्याप्रमाणे आपण नियोजन केलं तर हा एवढा मोठा टेक्सटाईल पार्क खऱ्या अर्थानं पुढे जाईल. नाहीतर हा 1000 हेक्टर त्याची जागा घेतलेली आहे. आता 1000 हेक्टरमधला हा जर पार्क जर त्याच्यावर लक्ष दिलं नाही तर खऱ्या अर्थानं त्याचा काही उपयोग होणार नाही. पंतप्रधान महोदयांनी दिलेला जो टेक्सटाईल पार्क आहे तो तसाच राहील. जर आज आपण विचार केला तर आज जवळपास 36 IT इंडस्ट्री पुण्यामध्ये आहे, 36. आणि अमरावती जे आमचं विभाग आहे त्या अमरावती विभागामध्ये जवळपास विभागात 50 ते 60 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे. म्हणजे आमच्या अमरावतीतच 30 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे. बाकी MSc कॉम्प्युटर असतील, BSc कॉम्प्युटर असतील, MCA असतील, BCA असतील, म्हणजे कॉम्प्युटर क्षेत्रात ज्या काम करणाऱ्या संस्था आहे त्या जवळपास 150 ते 200च्या वर आहे. परंतु आजही तरी आमच्या अमरावतीला IT सेक्टर डेव्हलप झाला नाही. IT सेक्टर डेव्हलप व्हायचं कारण काय आहे तर कारण की त्यांना ज्या इथं फॅसिलिटी भेटते त्या फॅसिलिटीज जर अमरावतीत असेल तर ते IT सेक्टर अमरावतीला कशाला येतील, ते मुंबईत येतील, पुण्यात जातील, जास्तीत जास्त औरंगाबादपर्यंत जातील. आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं IT इंडस्ट्रीमध्ये आमचा आज युवक आज अमरावतीचं जवळपास तुम्ही जर पुण्यात गेले तर एक 10,000च्या वर मुलं आज आमचे तिथं नोकरी करतात. आणि ते जर अमरावतीत आले आणि त्यांनी जर अमरावतीत खऱ्या अर्थानं नोकरी केली तर पर कॅपिटा, कारण की त्यांना जो भेटणारा पगार आहे तो पगार त्यांनी तिथं खर्च केला आणि तो जर खर्च झाला तर पर कॅपिटा इन्कम अमरावतीचं मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यासाठी 2 वेळ 3 वेळ अजितदादांनी हाऊसमध्ये घोषणा केली. कारण की आम्ही एक प्रोजेक्ट दिला होता. आमच्या इथं इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज तिथं जवळपास 100 एकरची जागा आहे. आणि त्या 100 एकरच्या जागामध्ये सरकारने चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर IT डिपार्टमेंटला ITला जे पाहिजे इंडस्ट्रीला ते जर इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिलं आणि त्याला कमीत कमी रेंटवर जसं TCS असतील आणि इतर ज्या कंपन्या आहे IBM असतील, ज्या कंपन्या पर्सिस्टंट असतील, ज्या कंपन्या या क्षेत्रात काम करतात त्यांना मिनिमम रेटवर आणि त्यांना अजून काही फॅसिलिटी दिल्या तर मोठ्या प्रमाणात अमरावतीला IT इंडस्ट्री येतील आणि खऱ्या अर्थानं मग आमचा पर कॅपिटा इन्कम मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि ज्या आज आमच्या इथं आत्महत्या आहे त्याचं प्रमाण 100% कमी होईल. तर तसंच जर पाहिलं तर आमच्या इथं 500 एकर जागा रेमंडला दिलेली आहे. रेमंडचं एक युनिट आमच्या इथं चालू झालं आहे. परंतु त्या 500 एकर जागा देऊन आज जवळपास 15 ते 20 वर्ष झाले आणि त्या 38 एकरमध्ये रेमंडनी आपली इंडस्ट्री चालू केली. बरं ती इंडस्ट्री चालू केली तर फुल स्पेसमध्ये चालवत आहे का? नाही, एकच शिफ्ट चालवतात. 3 शिफ्टमध्ये जरी चालवलं असतं तरी आज मोठ्या प्रमाणात झालं असतं. तर शासनाला त्यांना त्या इंडस्ट्रीवाल्याला बोलवायला पाहिजे, रेमंडवाल्याला बोलवायला पाहिजे की बा तुम्हाला काय फॅसिलिटी पाहिजे, तुम्ही एवढी जागा घेऊन ठेवलेली आहे 500 हेक्टर, त्याच्यात तुमची इंडस्ट्री जे तुम्ही आमच्याजवळून जागा घेताना जे कमिटमेंट केलं ते केलं नाही तर मग त्याची एक तर जागा घ्यायला पाहिजे किंवा मग तिथं दुसरा उद्योग आणायला पाहिजे. तसंच जर पाहिलं तर भारत डायनामिक्स म्हणून प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना त्यांनी खरं तर या तुमच्या डिफेन्सचा एक मोठा कारखाना अमरावतीमध्ये आणला होता आणि त्याला 240 हेक्टर जागा आमच्या इथं दिलेली आहे. आता ह्या 200 हेक्टर जागेमध्ये जवळ 240 हेक्टर जागा जवळपास त्याला पूर्ण वॉल कंपाऊंड करून जवळपास 15 वर्षापासून ती जागा तशीच्या तशी पडलेली आहे. आणि त्या प्रकल्पाचं काय म्हणणं आहे की त्यांना ज्या सेवा शुल्क आहे ती सेंट्रल आपल्या भारत सरकारची उपकंपनी आहे. म्हणजे भारत डायनामिक्स प्रायव्हेट नाही आहे, तो आपला केंद्र शासनाचाच एक उद्योग आहे. त्यांनी आपल्याला काय मागितलं आहे, 100% सेवा शुल्क आम्हाला द्या आणि त्याच्यानंतर आम्ही चालू करतो ती इंडस्ट्री. परंतु आपल्या इंडस्ट्री डिपार्टमेंटने सांगितलं की नाही, आम्हाला सेवा शुल्क तुम्हाला 100% माफ करता येणार नाही. मग त्यांनी दुसरं प्रपोजल असं दिलं की आम्हाला तुम्ही जोपर्यंत आमचा प्रोडक्शन चालू होत नाही तोपर्यंत आम्हाला सेवा शुल्क माफ करा. परंतु त्याच्यातही आपल्या सरकारने ते नाही म्हटलं आणि त्याच्यामुळं आज
तो प्रकल्प आमचा थांबलेला आहे. जर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या 2 प्रोजेक्टवर जरी 3 प्रोजेक्ट अमरावतीचे मेगा टेक्सटाईल पार्क, एक रेमंडचा आणि भारत डायनामिक्स या 3 कंपन्यासाठी जरी एक लिजिबल धोरण महाराष्ट्र सरकारनं घेतलं तर अमरावतीचं हे जे इंडस्ट्री आहे, IT इंडस्ट्री म्हणा किंवा हे जे प्रोजेक्ट आहे हे मोठ्या प्रमाणात चालू होतील. आणि आज जो अमरावती जिल्हा या आमच्या मागासलेला जिल्हा आहे किंवा तिथं सर्वात जास्ती आत्महत्या होते आणि सर्व यूथ मोठ्या प्रमाणात तिथं आहे. लेबरचा प्रश्न नाही आहे, कारण की आमच्या धारणीचा लेबर आज पूर्ण राज्यात जातो. मग आमच्या इथं जर इंडस्ट्री झाली तर ठीक आहे, तो धारणीवर आमच्या अमरावतीत येईल. लेबरचाही प्रश्न नाही. सर्व सुविधा उपलब्ध असताना राज्य शासन त्यावर निर्णय घेत नाही. माझी आपल्यामार्फत या राज्य शासनाला, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण या संदर्भात 100% निर्णय घ्यावा. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की नदीजोड प्रकल्प, हा जो नदीजोड प्रकल्प माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पैनगंगा वैनगंगा जो केलेला आहे तो जवळपास 1,00,000 कोटीच्या वर, 1,00,000 कोटीच्या वर जाणार आहे. आणि त्याच्यात तो प्रोजेक्ट ज्यावेळेस आणला त्यावेळेस आता त्याचं काम ऑलरेडी चालू झालं आहे. परंतु तिथं रिझर्वेशन देताना ते अमरावती विभागासाठी खरा तो प्रोजेक्ट आला, परंतु त्याच्यात रिझर्वेशन देताना सर्वात जास्ती अमरावती विभागाला द्यायला पाहिजे. आणि त्याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तो जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये उद्योगासाठी पाण्याची रिझर्वेशन फार मोठ्या प्रमाणात झालं आहे. आज मी तुम्हाला सांगतो की 15-20 वर्षानंतर कुठेच पाणी मिळणार नाही. या राज्यामध्ये पाणी जे भेटल ते अमरावती विभागात भेटल आणि त्याचं रिझर्वेशन झालं तर खऱ्या अर्थानं इंडस्ट्री अमरावती विभागामध्ये पुढच्या काळामध्ये येईल. ही आपल्यामार्फत मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की एक स्पेशल पॅकेज या अमरावती विभागासाठी, आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे त्याच्यासाठी एक स्पेशल पॅकेज देण्याची उद्योगासाठी गरज आहे आणि ते देतील अशी आशा करतो. आणि आपण मला बोलण्याची वेळ दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो. धन्यवाद. राज्यात विकासाची गंगा वाहते पण अमरावती मात्र कोरडीच राहते असं संतापून आमदार संजय खोडके यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरलं. राज्य सरकार अमरावतीच्या मागण्यांकडे कितपत गांभीर्याने बघतं हे लवकरच स्पष्ट होईल. आज विधानसभेत अमरावती जिल्ह्याच्या आमदार सुलभा खोडके यांनी एक महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यावर लक्ष वेधले. तो मुद्दा आहे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांचा ज्यांच्या 639 पदाचे पुनरुज्जीवन आणि वारसा हक्काने भारतीयाचा प्रश्न शासनाच्या दुर्लक्षाचा बळी ठरला आहे. रुग्णालयाची स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थांवर धोक्यात आणणाऱ्या या गंभीर प्रश्नावर आमदार खोडके यांनी तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. यावर अधिक माहिती पाहूया. सुलभाताई खोडके. महोदय, आज मी एक अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय या सभागृहात मांडत आहे. तो म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागातील व्यापक करण्यात आलेल्या सफाई कामगारांच्या 639 पदाचे पुनर्जीवन आणि वारसा हक्काने भरती संदर्भात शासनाच्या दुर्लक्षाचा भाग. अध्यक्ष महोदय, आपल्याला सर्वांना माहीत आहे की दिनांक 1 मार्च 2006 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने 639 सफाई कामगारांची पदे व्यापक करून नष्ट केली. ही पदे राज्यभरातील विविध रुग्णालयातील आहेत. यात अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील पदांचाही समावेश आहे. यानंतर 27 एप्रिल 2017 रोजी माननीय आयुक्त आरोग्य सेवा मुंबई यांनी ही व्यापक पदे पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागास पाठवला. पण आज 8 वर्ष उलटून गेले तरी या प्रस्तावावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. अध्यक्ष महोदय, याचे थेट परिणाम आज आम्ही जिल्हा रुग्णालयात पाहतोय. अमरावती येथे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय आता वैद्यकीय महाविद्यालय रूपांतरित झाले आहे. येथे रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे, पण सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत अपुरी आहे. परिणामी रुग्णालयातील स्वच्छता, संसर्ग नियंत्रण आणि आरोग्य व्यवस्थापन धोक्यात आले आहे. अध्यक्ष महोदय, ही पदे अत्यावश्यक सेवेत मोडणारी असून ती आकृती बंधावर व्यापक करता येत नाही, तरीही व्यापक करण्यात आली. ही मोठी प्रशासकीय चूक आहे. या सर्व प्रक्रियेमुळे केवळ रुग्णालयाचे व्यवस्थापनच अडचणीत आले नाही, तर या सर्व पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे वारस, त्यांचे मुलगे मुली सरकारी सेवेमधून वंचित राहिले आहे. यामध्ये अनेक कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लाडपागे समितीने जे वारसा हक्कांनी संकल्पना मान्य केली होती तीच संकल्पना आज या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासन पायदळी तुडवत आहे. अध्यक्ष महोदय, म्हणून मी या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करते की एकच मिनटं सर. सार्वजनिक आरोग्य विभागाने सफाई कामगारांची व्यापकत केलेली 639 पदे तातडीने पुनर्जीवित करावी. या पदावर वारसा हक्काने भरती प्रक्रिया सुरू करण्यास शासनाने तात्काळ परवानगी द्यावी. विशेषतः अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात सफाई कामगारांच्या भरती तातडीने करावी. ही फक्त नोकर भरतीची मागणी नाही, तर ही न्याय हक्काची, माणुसकीची आणि आरोग्याच्या सुरक्षेची मागणी आहे. म्हणून या विषयावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी माझी या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून आग्रहाची मागणी आहे. धन्यवाद. आमदार सुलभा खोडके यांनी शासनाकडे तातडीने 639 सफाई कामगाराची पदे पुनरुज्जीवन करण्याची, या पदावर वारसा हक्काने भरती प्रक्रिया सुरू करण्याची आणि विशेषतः अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात तातडीने सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्याची मागणी केली. ही केवळ नोकर भरतीची मागणी नसून न्याय, माणुसकी आणि आरोग्य सेवेशी संबंधित मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तर पाहिलं, आमदार सुलभा खोडके यांनी आज विधानसभेत किती महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशी संबंधित हा प्रश्न केवळ अमरावती जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्याच्या आरोग्य सेवेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. आता यावर शासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात अमरावतीतील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी अमरावती शहरातील दस्तूरनगर येथील एरिया 91-12 मध्ये एक फेक विवाह सोहळ्यादरम्यान अल्पवयीन मुलांना दारू आणि अंमली पदार्थ दिल्याचा गंभीर प्रकार सभागृहात मांडला. या घटनेची राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी श्रीकांत भारतीय यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रकरणी गंभीर दखल घेऊन 19 तारखेलाच तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी अत्यंत बिभत्स आणि निंदनीय अशी घटना जी अमरावतीमध्ये घडली ती निवेदन करतोय. सभापती महोदय, रेस्टा बार अमरावती येथे अत्यंत बिभत्स असा प्रकार घडला. इंस्टाग्रामच्या माध्यमातून ऑरा अकाउंट आणि स्पायडरमॅन या अकाउंटच्या माध्यमातून 125 ते 150 अल्पवयीन मुलं मुली संध्याकाळी एकत्र केले गेले आणि फेक वेडिंग असं एक नाव देण्यात आलं आणि त्या अंतर्गत सगळे मुलं मुली संध्याकाळी एकत्र करण्यात आले. सभापती महोदय, याच्यातलं सगळ्यात वाईट असं आहे की या प्रयोगाच्या माध्यमातून काही ड्रग्सचं नेटवर्क उभं करता येईल का, आणि चर्चा अमरावतीमध्ये सभापतीमध्ये या विषयात अशी आहे की बहुधा हा लव्ह जिहादचा सुद्धा प्रकार आहे का, अशी गंभीर घटना इथे घडली. आणि त्याहीपेक्षा दुर्दैव असं की याची चर्चा विदर्भामध्ये अशी आहे की बार व्यावसायिकांच्या स्पर्धेतून असं घडण्यात आलं आणि अशा प्रकारचा प्रकार हा अमरावतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येतो. ही एक गंभीर घटना आहे. सभापती महोदय, सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे अशी माझी विनंती आहे. माननीय महसूल मंत्री. सभापती महोदय, मी उद्या अमरावतीमध्ये आहे, मी स्वतः या घटनेची गंभीर दखल घेईल. अमरावतीतील या गंभीर प्रकरणामुळे अल्पवयीन मुलामुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सभागृहात सत्ताधारी प्रतिनिधींकडून सरकारवर ताशेरे ओढले जात असल्याने या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते आणि अमरावतीतील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय पावले उचलली जाते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. 19 जुलै रोजी पालकमंत्री बावनकुळे यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोणती ठोस कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनात झालेल्या जोरदार राडा आणि त्यानंतरचा वाद. विधानभवनात आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कठोर पावले उचलली आहेत. अधिवेशनात केवळ आमदार, त्यांचे पीए आणि शासकीय अधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. गुरुवारी विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनात मोठा गदारोळ झाला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि अचानक तो वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. पोलिसांनी आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना ताब्यात घेतले तेव्हा आव्हाड यांनी थेट पोलीस वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत देशमुखला त्यातून सोडणार नाही तोपर्यंत गाडी समोरून हटणार नाही अशी त्यांची भूमिका होती. या कृतीवर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणण्याचा संशय घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदविलाय.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी घटनाक्रम गंभीरतेने घेतला. त्यांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि अहवाल मागवण्यात आला आहे. पुढील काळात विधिमंडळाच्या परिसरात परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार आहेत. या सर्व घटना पावसाळी अधिवेशनादरम्यान घडलेल्या असतानाच नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. विधानसभा अध्यक्षांनी गरज भासल्यास फक्त आमदारांचे सहाय्यक आणि अधिकारी यांना इमारतीत मोकळा प्रवेश मिळेल अशा नवीन नियम निश्चित सूचना देखील दिल्यात. दिनांक 17 जुलै 2025 रोजी 17:45 च्या सुमारास मुख्य पोर्चमध्ये अचानक 2 अभ्यागतांमध्ये आपसात मारामारी चालू झाली. विधानमंडळाच्या प्रतिमेमध्ये अशा स्वरूपाची घटना यापूर्वी कधीही झालेली नाही. सदस्यांनी विधानमंडळात येताना कोणत्याही अनाहूत व्यक्ती व अभ्यंगत यांना विधिमंडळाच्या परिसरात आणण्याची मुळात कोणतीही आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. त्या दृष्टीने मी जाहीर करत आहे की विधानमंडळ परिसरात अधिवेशन कालावधीत यापुढे केवळ सन्मान्य सदस्य, त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक व शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल. आपण जी सूचना दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करेन आणि काल जी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो, आपली दिलगिरी व्यक्त करतो. काल जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सभागृहातच नव्हतो, मी परिसरात पण नव्हतो. मी जेव्हा ही घटना घडली तेव्हा मरीन लाईन्समध्ये होतो. त्याच्यामुळे ह्या घटनेशी डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असा माझा कुठलाही संबंध नाही. मी ही घटना घडावी म्हणून कोणाला उद्युपित केलं का, तर तसंही केलं नाही. मी कोणाला खुणवलं का, तर तसंही केलं नाही. राहिली गोष्ट ह्या लोकशाहीच्या मंदिराची, ही मंदिरात घडलेली घटना कोणीही घडवली असेल, कशीही घडली असेल, तर या मंदिराच्या ह्या इमारतीच्या प्रत्येक दगडामध्ये लोकशाही जिवंत आहे. हा मंदिरात झालेली ती अप्रिय घटना ही कशी घडली, काय घडली, हे माननीय मुख्यमंत्र्यांनाही आम्ही सांगितलं, टी व्हीच्या सगळ्या चॅनल्सवरतीही आहे आणि त्याच्या जवळपास मीही आपल्याला कुठे दिसत नाही आहे. त्यामुळे झालेली घटना कोणामुळे घडली, का घडली याच्याबद्दल मला बोलायचं नाही. पण अध्यक्ष महोदय, मी आपल्याकडे काल निवेदन केलं होतं की माझ्या व्हॉट्सअपवरती, माझ्या ह्याच्यावरती मला अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करण्यात आली, मला मारण्याची धमकी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधिमंडळात झालेल्या राड्यावर संताप व्यक्त केला आणि सर्व आमदारांना राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करायला सांगितले. अध्यक्ष महोदय, धमकीचा उल्लेख करण्याला कोणाची मना नाही. विषय काय चाललेला आहे, आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहोत आपण की नाही जाणार आहोत कुठेतरी. हे बघा जयंतराव, एका गोष्टीत आपण एक लक्षात ठेवा, फार सिनियर आहात आपणही हे लक्षात घेतलं, ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही, इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे. आज ह्या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत. आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून. जरा काही गांभीर्याने घ्या. ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव, हे बरोबर नाही आहे. अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाही आहे. विधानभवनातील राड्यामुळे राज्य राजकारणात तापलेल्या वातावरणात आणखी ताण निर्माण झाला आहे. पुढील कारवाई काय ठरते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जो चॅनल नंबर 872, जीटीबी चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्रीय दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यात औरंगाबाद नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर जेटीपीएल सेटअप बॉक्स नंबर 469 आणि एसीएन सेटअप बॉक्स नंबर 51, तर अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल। लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटून घडामोडीसोबत। नमस्कार।